भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या या 18व्या पुष्पामध्ये मी मंदारजोग आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो गलवान स्टोरीज, म्हणजे आता जे काही गलवान आणि याच्यामध्ये चीन आणि भारत यांच्यामध्ये जे काही युद्ध असं म्हणता येणार नाही, पण एक सामरिक प्रसंग जो उभा राहिलाय, तर त्या अनुषंगाने आज तिथे नक्की काय घडतंय किंवा गलवान हा प्रदेश इतका महत्वाचा का आहे, किंवा आपण त्या दृष्टीने आपण काय आपले सरकार काय पावलं उचलतंय किंवा काय काय गोष्टी तिथे घडतायत, हे आपल्याला सगळं सांगण्यासाठी आज आपल्या समवेत उपस्थित आहेत चंद्रशेखर नेने। चंद्रशेखर नेने हे सायन्स ग्रॅज्युएट मुंबई विद्यापीठाचे, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय। त्यानंतर एक हॉबी म्हणून किंवा अगदी नंतरच्या म्हणजे सगळीकडनं रिटायरमेंट झाल्यावर त्यांनी 3 वर्षाचा LLB चा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 3 वर्षाचा LLB कंप्लीट केलंय IPR अशा स्पेशलायझेशनने। ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये म्हणजे स्पेसिफिकली एअरक्राफ्ट आणि सेल्युलर म्हणजे आपला आयडिया सेल्युलर आणि टाटा इंडिकॉम इथे ते या कंपन्यांमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम केलंय। त्याचप्रमाणे ई तिकीट, एअर ट्रॅव्हल साठी ई तिकीट जे पहिलं लॉन्च झालं ते त्यांनी केले, आणि फर्स्ट आपलं जे मोबाईलचं प्रीपेड सिम कार्ड आहे ते त्यांनी लॉन्च केले। म्हणजे एक प्रचंड बुद्धिमान आणि हुशार असा माणूस आज आपल्या बरोबर लाभलाय। त्याचप्रमाणे ते वतानिया एअरवेज कुवेत, किंगफिशर एअरलाइन्स, केनिया एअरवेज केनियन एअरवेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे। आणि हे सगळं सांभाळत असताना म्हणजे मराठा हिस्ट्री आणि तिथली फॉरेन पॉलिसी, स्टेट फायनान्सेस, जिओ पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी या वेगवेगळ्या विषयांवर ते व्याख्यानं देत असतात। त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये हे ते कायम त्यांचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे। तसंच वेगवेगळी जी फॉरेन रिलेशन्स वरची किंवा ही जी डेलिगेट्स आहेत इथेही त्यांना चर्चेसाठी किंवा ह्याच्यासाठी बोलावलं जातं। तर मी नेने सरांना विनंती करतो की फार वेळ न दवडता आपण आजच्या गलवान स्टोरीजना सुरुवात करावी। नमस्कार, मला इथे बोलवल्याबद्दल भारत विकास परिषदेचा मी आभारी आहे। हा विषय भारतातल्या बहुतेक लोकांना थोडा माहिती झालेला आहे आणि आता आपल्याला असं दिसतं की लोकांना या विषयामध्ये भरपूर रस निर्माण झालेला आहे। कुठल्याही राष्ट्राची सुरक्षा ही केवळ सैन्य आणि सरकार करत नाही, तर त्यामध्ये जनतेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो। आपली 134 कोटीची जनता ही जेव्हा आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेत रस घेते, तेव्हा या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असं माझं मत आहे। हा विषय एक तर म्हणजे खूप व्यापक आहे। मी या प्रेझेंटेशनचं जे टायटल आहे ते गलवान गौरवगाथा असं ठेवलेलं आहे। परंतु गलवान जसं म्हणतात ना की एखादा हिमनगाचं केवळ टोक असावं, तसं गलवान आहे। आपण गलवान काय आहे ते समजून घेऊच, पण मुळात गलवान का झालं? चीन इतकी वर्ष शांत बसलेला होता आणि एकदम त्याला भारताची कुरापत काढायची इच्छा का झाली, याच्याकडे जर आपण बघितलं नाही तर आपल्याला या विषयाचा पूर्ण आवाका लक्षात येणार नाही। तर चला आपण या गलवानच्या यात्रेला सुरुवात करूया आणि गलवान गौरवगाथेचा भाग पुढे। सर्वप्रथम आपले कर्नल संतोष बाबू, जे कमांडिंग ऑफिसर 16th बिहार रेजिमेंटचे होते, ते 15 जूनच्या रात्री, 15 आणि 16 जूनच्या रात्रीच्या काळामध्ये गलवान भागामध्ये ड्युटीवरती होते। त्यांच्या बटालियनचे ते कमांडर होते आणि चीनी खरोखरच परत गेले का म्हटल्याप्रमाणे ते बघायला ते आपले काही लोक घेऊन गेले, तेव्हा चीन्यांनी अतिशय भ्याडपणे आणि घातपात करून त्यांच्या प्लटूनवरती हल्ला चढवला आणि त्याच्यात त्यांना हौतात्म्य मिळालं। त्यांना वंदन करून आणि त्यांची स्मृती आपल्या मनामध्ये बाळगून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। कारण त्यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी जेव्हा स्वतःचं रक्त सीमेवरती अर्पण केलं, तेव्हा आपण आता इथे स्वातंत्र्याचे
फळं उपभोगतोय हे आपल्याला माहितच आहे. तर प्रथम त्यांना वंदन. कर्नल संतोष बाबू, कमांडिंग ऑफिसर 16 बिहार. आता गलवान का झालं याचा आपण आधी थोडासा शोध घेऊया. जागतिक परिस्थिती काही अशा प्रकारची व्हायला लागली होती की चीन या देशाचा जो कार्यक्रम होता की जगातली सर्वात मोठी सुपर पॉवर 2030 साली व्हायची, त्या दृष्टीने ते धीमेपणाने पावले टाकत होते. परंतु करोनाचं जे संकट आलं त्या संकटानंतर चीनला एक प्रकारची घाई निर्माण झालेली दिसतेय. आणि त्याचं कारण असं आहे की त्या करोनाच्या संकटाच्याही आधी गेल्याच वर्षी चीनचे सध्याचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतःची नेमणूक तहहयात राष्ट्रप्रमुख म्हणून करून घेतली. आता जेव्हा एखादा मनुष्य तहहयात राष्ट्रप्रमुख होतो तेव्हा त्याच्या खालची जी संबंध ऑफिसर्सची उतरंड असते त्यांची अपॉर्च्युनिटी पूर्णपणे मारली जाते. त्यांना संधीच राहत नाही. त्याच्या खाली जो नंबर 2 असेल तो जर याच्या पुढे नंबर 1 होऊ शकला असता तर त्याच्यानंतर उरलेले नंबर सुद्धा पुढे सरकले असते. त्यामुळे या त्याच्या ज्या सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला. हे होत असतानाच करोना हा प्रकार उद्भवला. आणि करोना चीननी कितीही नाही म्हटलं तरी चीनच्या हुबई प्रांतामधल्या वुहान या शहरात करोनाचा उद्रेक झाला. हे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. चीननी माहिती जगापासून लपवून ठेवली. आणि नुसती लपवून ठेवली असं नाही, ऍक्टिव्हली चीननी आपली माणसं सगळ्या जगभर पाठवली आणि त्यांच्याकरवी युरोपमध्ये आणि इतर देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला. त्यामुळे सध्या चीन विरुद्ध सर्व जग आहे. चीनचे 2 पाळलेले जे कुत्रे आहेत पाकिस्तान आणि उत्तर कोरिया तेवढे सोडल्यास कोणीही सध्या चीनच्या बाजूचं नाहीये. हे होत असताना चीनमधला अंतर्गत असंतोष पण वाढीला लागलाय. कारण मगाशी म्हटलं तसं त्यांचे जे डेप्युटीज होते शी जिनपिंग यांचे ते सर्व स्वतः आता अतिशय असंतुष्ट झालेले आहेत. हे चालू असताना ट्रम्प आणि शी जिनपिंग यांचं अमेरिकेशी भांडण चालूच होतं. अमेरिकेशी व्यापार संघर्ष चालू आहे. अमेरिकेने त्या संघर्षामध्ये चीनवरती ज्याला सँक्शन्स म्हणतात की ज्याच्यावर बंधनं ती टाकली. आणि त्या बंधनांचा उलटवार म्हणून चीनने अमेरिकेच्या व्यापारावर बंधनं टाकली. म्हणून अमेरिका ही जी त्यांची दुभती गाय होती, संबंध चीनचा डॉलरचा पैसा हा अमेरिकेतनं येत होता, ती दुभती गाय सुद्धा हटायला लागलेली आहे. आणि आता तर सगळे जगच चीन विरुद्ध आर्थिक बहिष्कार टाकायच्या मूडमध्ये आहे. त्याच्याच बरोबरीने चीनचा विस्तारवाद हा काही नवा नाहीये. भारतालाही तो माहिती आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, जपान, सिंगापूर हे सगळे जे चीनच्या दक्षिण चीन समुद्रातले देश आहेत त्या सगळ्यांना त्या विस्तारवादाचा त्रास भोगायला लागतोय. आणि तो त्रास पाहून ते सगळे चीन विरुद्ध आतमध्ये धुमसत होते. परंतु चीन एवढा मोठा आहे त्यांच्यापेक्षा आणि चीननी स्वतःची प्रतिमा एवढी भयंकर करून ठेवली आहे की नुसतं आतल्या धुमसण्याखेरीज त्यांना काही करता येत नव्हतं. चीनने मानवाधिकार हनन पहिलेपासूनच चालवलेलं आहे. पण आता हाँगकाँगमध्ये आपण बघतोय सध्या की त्यांनी नवीन कायदाच आणलाय की हाँगकाँगमधल्या लोकांना चीनचे प्रस्थापित कायदे वापरून त्यांचा संपूर्णपणे निपात करायचा अशी चीनची भूमिका आहे. तैवानशी तर चीनचं सारखंच भांडण आहे आणि तैवानही तितक्याच तोडीस तोड चीनला उत्तर देत आहे. चीनच्या पूर्व भागामध्ये जे विघर नावाचे मुसलमान लोक राहतात, म्हणजे काश्गर आणि झिनशियांग प्रांत चीनचा जो आहे पूर्वेचा चीनच्या पश्चिमेचा, तिथल्या विघर मुस्लिमांचं दमन हा चीनचा एक आवडता खेळ खूप वर्षापासून सुरू आहे. आणि या खेळाची सुरुवात त्यांनी आधी तिबेटमध्ये केली. तिबेट जो शिंजियांग प्रांत ज्याला ते सध्या म्हणतात त्या तिबेट प्रांतामध्ये त्यांनी तिबेटी वंशाचं दमन चालवलेलं आहे. अगदी हिटलर जसं ज्यूंचं दमन करत होता त्याच लाईन्सवरती चीनचा हा उपद्व्याप चालू आहे. हे सगळं चालू होतच एका बाजूला, परंतु भारतीय सैन्याने लडाखमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती. पंतप्रधान मोदींनी 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की गिलगिट बाल्टिस्तानचा प्रदेश आम्हाला आता पाकिस्तानकडनं परत मिळवायचा आहे. आमच्या प्रदेशावरती पाकिस्तानाने पूर्णपणे इल्लिगल ऑक्युपेशन केलेलं आहे आणि ते आम्हाला परत मिळवायचं आहे. आणि ते बोलल्यानंतर त्यांनी फार महत्वाच्या काही गोष्टी सुरू केल्या होत्या. याआधी जेव्हा 62 मध्ये चीनची लढाई झाली होती तेव्हा आपल्या सैनिकांकडे साधे गरम कपडे, बूट हे पण नव्हतं. तेव्हाच्या आपल्या सरकारची अनास्था इतकी भयानक होती की आपल्या सैनिकांचे एक जनरल तेव्हा जे होते त्यांनी पंतप्रधान नेहरूंना पोळीवरती पत्र लिहिलं होतं, भाकरीवर पत्र लिहिलं होतं. ते म्हणले इथे कागद सुद्धा नाही आहेत आणि मग लढायचं कसं. त्या जनरलना ताबडतोब नेहरूंनी उचलून एनसीसीचे कमांडंट म्हणून मुंबईत आणून टाकलं होतं. अशी तेव्हाची पद्धत आहे. पण आता मात्र सध्याचं सरकार
अतिशय जागरूक आहे की सेनेला जर आपल्याला लढायला पाठवायचं असलं तर सेनेला संपूर्णपणे ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, ज्याला वेपन्स म्हणतात, शस्त्रास्त्र आणि पायाभूत सुविधा या सेनेला दिल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात आधी करायला लागते. ती काही एका क्षणाला मिळून होत नाही. त्यामुळे काय केलं, दौलत बिग ओल्डी म्हणून एक जो भाग आहे तो पुढे नकाशात मी दाखवणारच आहे. त्या दौलत बिग ओल्डीमध्ये त्यांनी आधुनिक विमानतळ बनवला आणि तिथे मोठे मोठे मालवाहू विमानं उतरतील अशी योजना केली. दोरबुक नावाचं जे लडाखमधलं एक गाव आहे, त्या दोरबुक पासनं दौलत बेग पर्यंत उत्तम रस्ता बांधला, आधुनिक शस्त्रास्त्र तैनात केली. त्या रस्त्यावरती चिलखती दलाच्या गाड्या जाव्या इतकी क्षमता असलेला एक पूल देखील बांधला. चीनचे जे सैन्य आहे त्याला पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणतात. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारताची आर्मी या एकासारख्या एक नाहीयेत. चीनची आर्मी ही कम्युनिस्ट पक्षाची स्वतःची संघटना आहे. ती राष्ट्राची आर्मी नाहीये, ती पक्षाची आर्मी आहे. म्हणजे आपल्या इथे राष्ट्रसेवा दल जसं असतं ना, तशी त्यांची आर्मी आहे. त्यामुळे आर्मीची धोरणं आणि पक्षाची धोरणं याच्यात पूर्ण एकवाक्यता चीनमध्ये असते, कोणाला काही बोलायची संधी नसते. तर ते तिथे होतेच. तर त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की भारत हा जागा होत चाललाय आणि आपल्या ज्या मोहिमा आहेत त्या मोहिमांना भारत आता विरोध करू शकतो. उद्याचं भारताने आक्रमक धोरण स्वीकारलं तर आपल्याला महाग पडेल. कारण चीनचे जे दौलत बेग ओल्डी आणि जवळच्या अक्साई चीनमधले जे बेसेस आहेत ते चीनच्या मुख्य भूमीपासून खूप लांब आहेत. भारताला ते बऱ्यापैकी जवळ आहेत. त्यामुळे भारत त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचं दमन करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून चीननी या कुरापती काढायला सुरुवात केली. आपण हा नकाशा जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. हे संबंध गिलगिट बाल्टिस्तान आहे. ही लाईन ऑफ कंट्रोल आहे, LOC. आपलं पाकिस्तानशी जी एक एक युद्ध झाली त्या 71च्या युद्धानंतर ही जी लाईन आहे ही लाईन ऑफ कंट्रोल वसलेली आहे. तर त्या लाईन ऑफ कंट्रोलवरती आपला सैन्य तैनात आहे. लाईन ऑफ कंट्रोल आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल याच्यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. लाईन ऑफ कंट्रोल इथे पुष्कळ ठिकाणी तर कुंपण घातलेलं आहे आणि ही नकाशावरती प्रमाणभूत रेषा आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांना, UN सारख्या संस्थांना ती माहीत आहे. त्यामुळे या रेषेच्या पलीकडे जर शत्रूचा सैनिक आला तर त्याला गोळी घालण्याचा आपल्याला अधिकार असतो. आपल्याला चौकशी सुद्धा करायला लागत नाही. त्याच्या विरुद्ध हा जो अक्साई चीन भाग आहे, जो चीनने 1962 पासून आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे, हाच तो प्रसिद्ध भाग ज्याच्याबद्दल नेहरूंनी त्यावेळेला लोकसभेत विधान केलं होतं की अहो त्या भागात साधी गवताचं पातं उगवत नाही. आणि त्यांना मग तिथे महावीर त्यागी जे विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आणि माझ्या डोक्यावर एक केस सुद्धा उगवत नाही, मग ते चीनला देऊन टाकायचं का? हे सवाल जवाब लोकसभेच्या इतिवृत्तात नोंदलेले आहेत. हाच तो अक्साई चीन भाग. अक्साई चीन या शब्दाचा अर्थ आपल्याला जर कळला तर आपल्याला त्याचं समजेल. अक्साई हा तुर्कीच भाषेतला शब्द आहे. तुर्कीच म्हणजे तुर्कस्तान मधली भाषा नव्हे. इथे वरचा जो भाग आहे संबंध, इथे चायनीज तुर्कस्तान होतं. म्हणजे तुर्कस्तान होतं त्याला ते चायनीज तुर्कस्तान म्हणतात. त्या लोकांची भाषा होती. त्यातल्या अक्साईचा अर्थ आहे व्हाईट स्टोन डेझर्ट, म्हणजे पांढऱ्या दगडांचं वाळवंट. जे अक्साई चीन खरोखरच तसं आहे. आणि चीन शब्दाचा अर्थ चायना नसून चीन शब्दाचा अर्थ ज्याला खिंडी म्हणतात, तो खिंड या अर्थाचा चीन शब्द तिथे आहे. त्यामुळे अक्साई चीन हा काही चीनचा भाग नाहीये, हा मुळात तिबेटचा भाग होता. आणि आपल्या काश्मीरचे जे राजे होते गुलाब सिंग, ज्यांच्याकडे काश्मीर संस्थान ज्यांनी घेतलं, त्या काश्मीरच्या गुलाब सिंग राजांचा एक सेनापती होता जोरावर सिंग म्हणून, मोठा पराक्रमी सेनापती होता. भारतीय सैन्याने भारताच्या सीमेबाहेर जाऊन प्रदेश जिंकल्याची उदाहरणं फार कमी आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जोरावर सिंगचं आहे. त्या जोरावर सिंगने अक्साई चीन जिंकून घेतला होता आणि तसंच मानसरोवर पर्यंत पण तो जिंकायला गेला होता. परंतु तिथल्या थंडीने त्याचं सैन्य तिथे खच्ची झालं. पण अक्साई चीन मात्र त्यामुळे आपल्याकडे राहिला होता. चिनी लोकांनी सुद्धा 1956 साली जेव्हा दाखवलं होतं तेव्हा अक्साई चीनचा एक बराचसा भाग त्यांनी भारतामध्ये दाखवला होता. आता ते बदलतात, आता ते सांगत नाहीत. परंतु हा अक्साई चीन हा खालचा लडाख प्रांत संबंध हा खूप मोठा प्रांत आहे. काश्मीरचा खूप मोठा भाग लडाखने व्यापलेला आहे. हे सध्या आपल्या ताब्यात असलेलं काश्मीर आणि हे गिलगिट बाल्टिस्तान जे पाकिस्तानच्या ताब्यात आहे ते काश्मीर. त्याच्या इथे बाजूला, त्याच्या अगदी बाजूला हा जो चिंचोळा पट्टा आहे तो ज्याला आझाद काश्मीर म्हणून ते बोलत असतात आणि ज्याला आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, तो हा पट्टा आहे. पाकिस्ताननी आणि चीननी मिळून एक अतिशय चांगली कृती खेळली होती की त्यांनी आपल्या जनतेचं ध्यान सगळं किंवा नेत्यांचं सुद्धा ध्यान या आझाद काश्मीरच्या एवढ्याशा पट्ट्यावरती दाखल करून ठेवलं होतं. त्यामुळे या पट्ट्याच्या 6 पट भाग जो गिलगिट बाल्टिस्तान आहे त्याच्याबद्दल आपण बोलतच नव्हतो.
वाजपेयींचं सरकार आलं तेव्हा वाजपेयींनी पहिल्यांदा हा इश्यू काढला, पण त्यांचं सरकार पडलं. मोदींचं सरकार आल्यापासून मोदींनी गिलगिट बाल्टिस्तानचा प्रश्न लावून धरलेला आहे. गिलगिट बाल्टिस्तान हे काश्मीरच्या राज्याचा भाग होता आणि काश्मीरच्या राजांनी हरिसिंगांनी जेव्हा भारताशी सामीलनामा केला तेव्हा तो भाग आपला झाला. परंतु त्या भागामध्ये पाकिस्ताननी अतिशय लुच्चेपणा करून तिथल्या ब्रिटिश अधिकारी मेजर ब्राऊनला फितवून तो भाग पाकिस्तानात भरती करून घेतला होता आणि त्याच्याबद्दल पाकिस्तान बोलतच नव्हतं. पण त्यांना सुद्धा माहिती आहे की तो आपला भाग नाहीये. त्यामुळे गिलगिट बाल्टिस्तानच्या मधले जे कोर्टाचे खटले आहेत ते पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट चालवत नाही. त्यांना माहिती आहे आपला भाग नाहीये, कधी ना कधी हा आपल्याला द्यायला लागेल. पण या भागाचं महत्व इतकं जास्ती आहे. हे जे गिलगिट तिथलं एक प्रमुख शहर आहे, तिथून तुम्ही जर वरती बघितलं तर अफगाणिस्तान, चीन आणि ताजिकिस्तान जो पूर्वीचा रशिया होता याच्या सरहद्दी अगदी जवळ आहेत. त्यामुळे हा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट भाग आहे. हा आपण सोडणं अजिबात बरोबर नव्हतं. पण आपल्या आधीच्या नेतृत्वाला स्ट्रॅटेजी आणि जॉग्राफी हे फारसं कळत होतं असं दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ते सोडून दिलं होतं. एक छोटीशी गोष्ट आणखीन, ही शक्सगम व्हॅली इथे जी दाखवलेली आहे, ही शक्सगम व्हॅली हा भाग 5180 स्क्वेअर किलोमीटरचा पाकिस्ताननी 5890 स्क्वेअर किलोमीटर चीनला आंदण देऊन टाकला. तो आंदण अशा करता दिला की चीनने त्याच्यातनं रस्ता काढून ते पाकिस्तानला पोहोचलेले आहेत. त्यांचा जो मुख्य रस्ता आहे तो त्या भागातनं जातो आणि ती शक्सगम व्हॅली तिथेच नंबर 2चं शिखर K2 ते तिथेच आहे आणि हा भाग चीनला दिल्यामुळे चीन K2चा स्वतःला मालकी हक्क समजतं. पाकिस्तानी चीनमध्ये ते आहे. खरं म्हणजे K2 हे आपलं शिखर आहे. मोदींनी आवाज उठवल्यानंतर गुगलच्या नकाशामध्ये मात्र आता हे भारतात दाखवलं गेलंय. आणि हा प्रसिद्ध सियाचन ग्लेशियर तो पण याच भागात आहे. सियाचन ग्लेशियर इथे हा 1984 साली भारताने ताबा घेतला इथे आणि तेव्हापासून पाकिस्तानने खूप प्रयत्न केले. 22,500 फुटावरची एकमेव युद्धभूमी असं त्याचं वर्णन केलं जातं. तो सियाचेन भारताने आपल्याकडे राखलाय, कारण त्या सियाचेनवरनं आपल्याला अक्साई चीन, चीनचा वरचा भाग, गिलगिट बाल्टिस्तान या सगळ्यावरती लक्ष ठेवता येतं. तर अशी ही साधारण इथली योजना आहे. एक खाली इथे पँगॉंग लेक तुम्हाला दिसेल, याचाही उल्लेख पुढे येईल, कारण इथेही सध्या थोडीशी आपली फाईट चालू आहे. आणि हा उजवीकडे संबंध तिबेट आहे. तिबेट प्रांत जो चीनने गिळंकृत केलेला आहे, पण भारत त्याला अजूनही तिबेट असंच मानतं. त्याला चीनचा प्रांत असा पूर्णपणे आपण मानत नाही. हा तो नकाशा आहे, तो मी मुद्दाम इथे लावलेला आहे, कारण याच्यामध्ये या भागात कसा डोंगराळ सगळा प्रकार आहे ते आपल्या लक्षात येतं. इथे जर वरती तुम्ही पाहिलं तर अफगाणिस्तान आहे. नकाशे पाहणं याच्याकरता महत्वाचं असतं की त्याशिवाय आपल्याला त्या भागामध्ये का लढाई चालली आहे, काय चाललंय ते कळत नाही. आता हा जो गिलगिट बाल्टिस्तान भाग आहे प्रचंड मोठा, हा अतिशय खनिजांनी समृद्ध आहे. इथे युरेनियम, सोनं आणि उपरत्न तऱ्हेतऱ्हेची सापडलेली आहेत. त्यामुळे हा आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हा तो शक्सगम व्हॅलीचा भाग जो सांगितला, हा चीनचा जो बॉर्डर आहे, भारत चीनची जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर जी भारत मानतो ती ही लाल रंगात दाखवलेली आहे. आता तुमच्या लक्षात येईल की हा सगळा भाग चीननी स्वतःकडे दाबून ठेवलेला आहे, अक्साई चीन वगैरे. एकूण पाहिलं तर 43,000 स्क्वेअर किलोमीटर भूमी ही चीननी दाबून ठेवलेली आहे. 78,000 स्क्वेअर किलोमीटर भूमी पाकिस्तानने दाबून ठेवलेली आहे. भारतामधले जर आपण खटले पाहिलेत ना, एकूण साधारण 18 ते 20 लाख खटले प्रलंबित आहेत आणि त्याच्यातले 90% खटले हे जागेसंबंधी आहेत. म्हणजे आपण भारतीय आपल्या जागेबद्दल भयंकर सेन्सिटिव्ह असतो. कोणी 1 फूट आपली बांधावरची जागा घेतली तर आपण भांडणं करायला लगेच निघतो आपल्याच बांधवांशी. परंतु भारत देशाची एवढी प्रचंड स्क्वेअर किलोमीटर जागा गेलेली असून सुद्धा आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारांना त्याची मुळी बोचच नव्हती. हे फार विचित्र वाटतं. परंतु आता जे 2014 पासून सरकार आलंय ते याच्यामध्ये काहीतरी कृती करायला पुढे निघालंय आणि त्या कृतीचे परिसर आपल्याला आता सगळे दिसायला लागले. हा नकाशा आता आपण ज्या गलवान व्हॅलीबद्दल बोलणार आहोत त्याचा थोडासा डिटेल याच्यामध्ये दिलेला आहे. ही गलवान व्हॅली आहे. गलवान ही एक नदी आहे. गलवान ही एक 80 किलोमीटर लांब फक्त नदी आहे. फार मोठी नदी नाहीये ती. तिथल्या नद्या लहानच आहेत तशा. इथे शोक नावाची एक नदी हिरव्या रंगाची दाखवली आहे ना, ती शोक नावाची नदी आहे आणि गलवान नदी अशी आडवी येऊन त्या शोकला मिळते. असा त्या गलवान नदीचा प्रवाह आहे. इथून असा डावीकडनं येऊन गलवान नदी शोकला मिळते. शोक नदी पुढे पुढे जात सिंधू नदीला, इकडे साधारण कुठेतरी ती सिंधू नदीला मिळते आणि तिथं पुढे सगळ्या नद्या सध्याचा जो पाकिस्तान आहे त्याच्यामध्ये जातात. अशी साधारण या नदीची, पण ही नदी लहान जरी असली तरी अतिशय वेगवान नदी आहे. कारण इथे ही गलवान नदी इथे अक्साई चीनच्या बाजूला सेमझेंग लिंग नावाचे पर्वत आहेत, तिथनं उगम पावते आणि तिथे उतार खूप असल्यामुळे नदीचा प्रवाह अतिशय तेज असतो. आता उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे तिथलं बर्फ वितळलेलं आहे. नदीला
खूप पाणी आहे, नदी जोराने वाहतीये, त्यामुळे तिथे चीनला सुद्धा तिथे राहणं सध्या सोपं झालेलं नाहीये. हे त्या गलवान नदीचं वैशिष्ट्य आहे. आता याच्या आधी एक दौलत बेग ओल्डीबद्दल मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, कारण या सबंध गलवानच्या लढाईमध्ये महत्वाचं जे काही आहे ते आपण सैन्याने जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलंय ते अतिशय महत्वाचं आहे. ते समजल्याखेरीज आपल्याला या लढाईचा अन्वय अर्थ कळायचा नाही. तर हा जो दौलत बेग ओल्डी जगा आहे याचं 16,614 फुटावरती हा एअरपोर्ट आहे. जगातला सर्वात मोठा एअरपोर्ट आहे. 1962 साली हा एअरपोर्ट रेडी होता आणि त्याच्यावर आपण इथल्या सगळ्या लोकांकरता सप्लाय करता आपण विमानं पाठवत होतो. सप्लाय पॅकेट नावाचं आपलं जे सप्लाय प्लेन होतं ते आपण या दौलत बेग ओल्डीला पाठवत होतो. दौलत बेग ओल्डी हे विचित्र नाव अशा करता आहे की उत्तरेला काशगर आणि यारकन नावाची जागा ज्या होत्या या भागामध्ये, तिथला एक राजा दौलत बेग होता. तो स्वारी करण्याकरता म्हणून लडाखमध्ये आला, पण तो इथेच मेला आणि त्याचं थडगं इथे केलं होतं. त्यांच्या भाषेत थडग्याला ओल्डी हे नाव होतं, म्हणून त्याला दौलत बेग ओल्डी म्हणतात. तिथे थडगं वगैरे काही सापडलेलं नाहीये. तर इथे विमानतळ असणं फार महत्वाचं होतं. 1962 सालीच तो विमानतळ होता, पण 65 पर्यंत तो चालूही होता. त्यानंतर मात्र 65च्या लढाईनंतर त्या विमानतळाचा वापर बंद झाला. त्याच्यानंतर तो विमानतळ पुन्हा चालू करण्याचं श्रेय 50 वर्षानंतर एअर मार्शल प्रणव कुमार बार्बोरा या थोर माणसाकडे जातं. या माणसाने जगातली ही सर्वात जास्त उंचीवरची धावपट्टी, त्याला माहित होतं की ही चालू आहे का नाही, म्हणून त्यांनी चंडीगडहून एक जुनं आंतोनेओ 312 नावाचं जे विमान आहे ते विमान घेऊन तो स्वतः तिथे गेला. ते विमान उतरवून बघितलं, ते पुन्हा उडवून बघितलं आणि तो म्हणला की ही धावपट्टी चालू आहे, हिला मॉडर्नाइज केलं पाहिजे. परंतु याच्या आधी जवळजवळ पाच वेळा ही मॉडर्नाइज करण्याचा प्रस्ताव सरकारकडे गेला होता, पण युपीए नावाचं जे अद्भुत कॉम्बिनेशन आपण बसवलं होतं त्यांनी 5 वेळेला तो रिजेक्ट केला होता. त्यामुळे या थोर माणसाने तो प्रस्ताव पाठवलाच नाही, गुप्तपणे तो गेला. आणि अँटनी तेव्हाचा जो चीफ डिफेन्स मिनिस्टर होता त्याला सांगितलंच नाही मी जातोय, आणि त्यांनी जाऊन मे 2008 मध्ये तो तिथे गेला 43 वर्षानंतर, आणि त्यांनी ती सबंध धावपट्टी तयार केली आणि तिथे प्रचंड मोठी मालवाहू विमानं उतरवायला सुरुवात झालेली आहे. तो हा थोर मनुष्य म्हणून त्याचा मुद्दाम मी इथे चित्र दाखवलंय. ते अजून आहेत, व्हाईस एअर मार्शल म्हणून ते रिटायर झाले आपल्या इथनं. आणि तिथे युद्ध साहित्याचा अप्रतिहत पुरवठा आता होतो. हे जे आपण उजवीकडे विमान बघतोय ना, हे C-130 हर्क्युलस या नावाचं 20 टन कपॅसिटीचं विमान आहे आणि जगातलं सर्वात मोठं मालवाहू विमान समजलं जातं. आणि केवळ 5 वर्षापूर्वी हे विमान तिथे उतरवण्यात आपण यश मिळालं. एक तुम्हाला सांगतो, ही 16,000 फूट आणि 20,000 फुटावरती हवा अतिशय विरळ असते. विमानं उडायला विमानाला हवा लागते. विरळ हवेमध्ये विमानं उडू शकत नाहीत आणि इतकी भारी विमानं तर उडूच शकत नाहीत. त्यामुळे ती विमानं, लेहला सुद्धा मी गेलो होतो, लेहला सुद्धा दुपारी 12च्या नंतर विमानं उडवत नाहीत. दुपारी 12ला हवा सूर्याच्या उष्णतेने गरम होऊन विरळ होते आणखीन, आणि विमान उडू शकत नाही. तर एवढं जाड, एवढं मोठं विमान तिथे उतरवणं हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जगातला सर्वात उंच धावपट्टी, त्याच्यावर सर्वात जगातलं जड विमान उतरवणं आणि पुन्हा उडवणं, हे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या एअरफोर्सने केलेलं आहे. त्याचं आपण जरूर ते कौतुक केलं पाहिजे. तर हा दौलत बेग ओल्डी, याचा एक तुम्हाला नकाशा मुद्दाम छोटा दाखवलाय की दौलत बेग ओल्डीचं महत्व काय आहे. दौलत बेग ओल्डी पण आपण सियाचेन ग्लेशियर आहे तिथल्या आपल्या ट्रूप्सना पुरवठा करू शकतो. तिथून आपण गलवानला जे आपले ट्रूप्स आहेत त्यांना आपण पुरवठा करू शकतो. त्यामुळे हा गलवानच्या इथे, त्यामुळे दौलत बेग ओल्डीला एकदा सामान पोचलं की आपण सगळीकडे नेऊ शकतो. त्याच्याशिवाय आपल्याकडे थॉयसे, चुशूल, पुंछे आणि न्योमा हे पण एअरपोर्ट आहेत, पण ते तुलनेने लहान आहेत आणि ते थोडे खालच्या उंचीवरती आहेत. आता काय केलं, नुसते एअरपोर्ट करून काम होत नाही. ही चित्र मी मुद्दाम लावली आहेत. ही अतिशय घातक अशी शस्त्र मोदी सरकारने विकत घेऊन त्यांना तिथे ऑलरेडी नेलेलं आहे. हे डावीकडे आपण जे बघतो हे चिनूक हे अपाची नावाचं अमेरिकेचं हेलिकॉप्टर आहे. त्याला अटॅक हेलिकॉप्टर म्हणतात. याच्यामध्ये फक्त 2च माणसं बसतात, पण ही इथे सगळी मिसाईल्स लावलेली असतात. हेलफायर नावाचं अमेरिकेचं अतिशय पॉवरफुल मिसाईल याच्यावरती असतं आणि हे घेऊन डोंगरात लपलेल्या शत्रूचा माग काढून त्यांना ठार करता येतं. अफगाणिस्तानच्या युद्धात या विमानाचा डोंगराळ भागात अतिशय चांगला उपयोग झाला तो हेलिकॉप्टरचा. ही अपाची आपण 22 अपाची नुकतीच घेतली आणि ती लडाखला पोहोचली सुद्धा आहेत. त्यातला जो मेजर पोर्शन आहे तो लडाखला ऑलरेडी ऑपरेशनल केलाय. हे उजवीकडचं जे आहे हे मालवाहू विमान आहे, मालवाहू हेलिकॉप्टर. याचं नाव आहे चिनूक.
अपाची आणि चिनूक या दोन्ही अमेरिकेतल्या रेड इंडियनच्या टोळ्यांची नावं आहेत. अपाची टोळ्या म्हणजे तुम्ही जर जुने वेस्टर्न सिनेमे पाहिले असले तर त्याच्यातले रेड इंडियन हे अपॅची असायचे. तर या अपॅचीचं वैशिष्ट्य असं आहे की हा जवळजवळ 10 टनापर्यंत वजन उचलून नेऊ शकतो. आणि त्यांनी जे खाली लटकवून नेत आहेत ना, ती M777 हॉविट्झर म्हणजे M777 ची 155 मिलीमीटरची तोफ आहे. ही तोफ बोफोर्सच्या अर्ध्या वजनाची आहे आणि बोफोर्स एवढीच रेंज तिची आहे. डोंगराळ भागात लढाई करताना या तोफेचा प्रचंड उपयोग होतो. ही तोफ उचलूनच्या उचलून आपल्याला तिथे लडाखला नेता येते ते दाखवण्याकरता. आणि ती तोफ जी BAE सिस्टीम बनवतं त्या तोफेचं आणि चिनूकचं नातंच आहे की चिनूकवरती ती उचलून नेण्याची सोय चिनूकमध्ये आहे, म्हणून आपण ते हेलिकॉप्टर घेतलं. म्हणजे बघा किती प्लॅनिंग चाललंय. तिथल्या लोकांना संपूर्णपणे लढता आलं पाहिजे याचं प्लॅनिंग हे चालू आहे. भारतीय एअरफोर्सचं चिन्ह पण त्याच्यावरती, आपल्या एअरफोर्सची विमानही आहेत दोन्ही. ही सगळी शस्त्रास्त्र रणभूमीवरती आणलेली आहेत आणि आता चीनला आपण घाबरायचं काहीच कारण नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा चीननी कुरापती काढायला सुरुवात केली. चीनला काय वाटलं की 1962 सालचा भारत जसा आपण कुरापती काढल्या की ते शांती करतात आणि परत थोडे मागे जातात. आतापर्यंत चीननी हेच चालवलेलं आहे. कुरापती काढायच्या, आपली सेना मागे गेली की स्वतः पुढे यायचं आणि पुन्हा नवीन कुरापती काढायच्या. पण आता त्यांना आरेला कारे उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर म्हणजे गालवान. गलवान व्हॅली ज्याला आपण म्हणतो, त्या गलवान नदीचं गलवान हे नाव कसं आलं त्याकरता या माणसाचा फोटो. 1899 साली गुलाम रसूल गलवान हा लडाखी मुस्लिम एक होता, तो गाईड होता शेर्पासारखा. तर त्यांनी त्या गलवान रिव्हरचा शोध लावला आणि गलवान रिव्हरचा संबंध ज्याला मॅपिंग म्हणतात, सर्व्हे करून, तो सर्व्हे ऑफ इंडियात नोकरीला होता. त्यांनी त्याचं मॅपिंग केलं आणि इंग्रजांनी उदार होऊन त्या गलवान नदीला त्याचं नाव दिलं. तो हा गुलाम रसूल गलवान. त्याच्या नातवानी त्याचं एक आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे, ते पण उपलब्ध आहे. आता हे गलवानचं खोरं. गलवान म्हणजे काय तर छोटी पण अतिशय वेगवान नदी आहे. पश्चिमेला ती शोक नदीला मिळते, पुढे सिंधूत मिळते. सध्या भरपूर पूर आलेला आहे कारण बर्फ वितळलेला आहे. 75च्या मे मध्ये याच्यावरती एकदा हल्ला झाला होता, पण त्यानंतर इतकी वर्ष काहीही झालं नाही. आणि मगाशी मी सांगितलेल्या कारणांमुळे अचानक हा चीननी तिथे हल्ला केला. भ्याड हल्ला तो होता, कारण चीननी सांगितलं की आम्ही परत जातोय. ते परत गेले की नाही बघायला कर्नल संतोष बाबू आपले 20 सैनिक घेऊन गेले. 20 नाही 30 सैनिक होते, घेऊन गेले आणि त्यांना पाठीमागनं सुरा खुपसून मारण्यात आलं असं त्यातल्या सैनिकांनी सांगितलं. तेव्हा आपले सैनिक प्रचंड भडकले आणि त्यांनी तिथल्या चीनी सैनिकांची अक्षरशः कत्तल केली. एक लक्षात घ्या, 1996च्या करारानुसार या ठिकाणी पहारा करणाऱ्यांनी बंदुकीच्या गोळ्या वापरायच्या नाही असा करार आपण केलेला आहे. तेव्हाचं जे सरकार होतं त्यांनी चीन सरकारशी असा करार केला. त्याचं कारण असं होतं की इथे बंदुकी वापरून तर फार लोक मेली तर इथे लढाईला तोंड फुटू शकतं, म्हणून ती संयम आपल्याला सांगितला होता. आपल्या सैनिकांनी आणि चीनी सैनिकांनी तो संयम पाळला. पण चीनी सैनिकांनी त्यांच्या ज्या लाठ्या काठ्या होत्या त्याला खिळे लावून त्यांनी आपल्या सैनिकांवरती हल्ला केला होता. पण आपल्या सैनिकांनी दुपटीहून आधी चीनी सैनिक ठार केले. चीनचा कमांडर सुद्धा त्या हल्ल्यात मेला आणि चीननी सांगितलं की आम्ही तिथला कमांडर बदलला. मेलेल्या माणसाला कमांडर ठेवण्याची प्रथा कुठल्याच सैन्यात नाहीये. तो मेला हे त्यांनी तेव्हा सांगितलं नव्हतं. आता हळूहळू गोष्टी बाहेर यायला लागल्या तेव्हा त्यांचे बरेच लोक मेले, त्यांचे कमांडर मेलेत. भारतीय सैन्याने त्यांना प्रचंड प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे चीन आता कमांडर पातळीवरती बोलणी सुरू करायला आलेला आहे. ही युद्धभूमी गलवान कशी आहे त्याचा एक नकाशा मी तुम्हाला दाखवतो. इथे दाखवली अशी ही छोटीशी आडवी जी आहे ही गलवान नदी आहे. ही शोखला मिळते. शोक नदीला गलवान नदी मिळते. ही ई या ठिकाणी ती नदी मिळते आणि या भागामध्ये हा GE या सगळ्या भागात ती लढाई झाली. सध्याची जी लढाई आहे गलवानची लढाई आपण ज्याला म्हणतो ती या भागात झाली आणि ती अतिशय खुनशी, बिना हत्यारांची, बिना बंदुका आणि काही वापरण्याची लढाई तिथे झाली. आणि आपला कमांडर कर्नल बाबू जरी आपण गमावला असला आणि 20 सैनिक गमावले असले तरी त्या लढाईतलं एक महत्वाचं पुढे उघडकीला आलं की आपले 10 सैनिक चीननी पकडून नेले होते. आपणही चीनचे सैनिक पकडून आणले होते. आपले 10 सैनिक जेव्हा चीनच्या कैदेतनं सुटले, कारण कैद्यांची अदलाबदल झाली, तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आता वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. ते म्हणले आम्ही 10च होतो. चीनच्या कॅम्पमध्ये तेव्हा जवळजवळ 200 लोक होती, पण ती आम्हाला टरकून होती. त्याचं कारण केवळ इतकं होतं की यांनी इतकं चीनच्या लोकांना मारलंय. आता ती प्रेतं जी सापडली त्याच्यात त्या लोकांची मुंडकी तुटलेली सापडली आहेत. नुसत्या हातांनी या लोकांनी त्यांची मुंडकी तोडली आहेत. उरलेल्यांना नदीत फेकून दिलंय. नदीतलं टेम्परेचर तर सब-0 टेम्परेचर असतं. हा सगळा 14,000 फुटावरचा भाग आहे. त्यामुळे ती लोक नदीत पडल्यानंतर मरण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हता आणि
ते घाबरलेले आहेत. ही घाबरण्याची जी भूमिका आहे ना, त्याचं एक कारण असं आहे की आपल्याला हे माहित नसतं की चीनची जी सैन्य आहे, चीनचं सैन्य, त्यांनी याच्या आधीची जी लढाई केली ती 1978 साली व्हिएतनामची लढाई केली आणि त्या लढाईत त्यांनी सपाटून मार खाल्लेला आहे. त्यामुळे चीननी जिंकलेली लढाई ही फक्त 62ची भारताविरुद्धची लढाई आहे. त्यानंतर चीननी मुळी लढाईच केली नाहीये. आपण त्यानंतर 4 लढाया खेळलोय, 4ही लढाया आपण जिंकलेलो आहोत. त्यामुळे आपल्या सैनिकांचं ज्याला बॅटल स्पिरिट म्हणतात ते फार मजबूत आहे आणि ते दिसलंच. आणि ते चीनच्याही लक्षात आलंय की काहीतरी चुकलंच. त्यांना वाटत होतं की पूर्वीच्या काँग्रेसी सरकाराच्या वेळेप्रमाणे थोडंसं पुढे जायचं, थोडी कुरापत करायची, लोक मागे सरकतात, लोक मागे सरकले की आपण थोडं पुढे सरकायचं. पण तसलं काही आता होत नाहीये, हे त्यांच्या आता पुरेपूर लक्षात आलंय. त्याच भागाचा आणखीन एक सॅटेलाइट फोटो आहे, त्याच्यामध्ये ही गलवान नदी तुम्हाला दिसेल. हा गलवान फ्लॅश पॉइंट PP14. पीपीचा अर्थ आहे पेट्रोलिंग पॉइंट. ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. ही लाईन ऑफ कंट्रोल किंवा बांधलेली सीमारेषा नाहीये. इथे असे छोटे छोटे सिमेंटचे खांब उभे केलेले असतात, त्याला पेट्रोलिंग पॉइंट म्हणतात आणि त्या खांबांना नावं दिलेली असतात. तेव्हा तिथे भारतीय सैनिक होते. चीनवाले म्हणले की ही आमची जागा आहे. आपण म्हटलं तुमची जागा ही अजिबात नाहीये. त्यामुळे तिथे भांडण झालं आणि त्या PP14 वरती ही बेसिकली जी भांडणं झाली ती PP14 ला झाली. ही गलवान नदी बघा, त्या सुमजुलिंगमधनं येऊन अशी इकडे या शोक नदीला मिळते. आणि शोक नदीचं महत्व असं की शोक नदीच्या काठाकाठाने मगाशी तो रस्ता सांगितला ना, दौलत बिग ओल्डी ते दौरबुक रस्ता, तो हा रस्ता त्याच्या काठाकाठाने गेलाय. या रस्त्याने आपली सगळी रसद या संबंध भागामध्ये पोहोचवण्यात येणार आहे. या रस्त्यावर चीनला लक्ष ठेवायचं होतं, म्हणून चीनची ही कुरापत चालू आहे. पण आता त्यांना इतका सडकून मार मिळालाय की ते आता मागे सरकतायत. त्याच्या खाली मगाशी एक हे जे हा जो प्रकार आहे हे पँगॉंग नावाचं सरोवर आहे. कारण तिसरी जागा जी लढाईची आहे ती पँगॉंगची लढाई आहे. हा एरो इथे मी आणलाय. हे पँगॉंग सरोवर आहे. हे सरोवर असं गमतीचं आहे की याला कुठेही आउटेच नाहीये. पाणी फक्त याच्यात आत येतं आणि सूर्याच्या वाफेने जे काही पाणी जातं, म्हणजे आपल्या लोणार सारखं म्हणा ना थोडंसं, फक्त हे उल्केनी बनलेलं सरोवर नाहीये. 135 किलोमीटर लांब हे सरोवर आहे आणि 5 किलोमीटर रुंद, त्याच्या रुंद भागात तेवढा आहे. याचा अर्धा भाग ही जी लाल लाईन आहे ना, ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. अर्धा भाग तो इकडचा पश्चिमेकडचा भाग आहे तो भारताच्या ताब्यात आहे. पूर्वेकडचा भाग हा तिबेटमध्ये आहे, म्हणजे सध्या चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे या सरोवराशी पण भांडणं चालू आहेत. तर या सरोवराच्या भांडणांना तोंड देण्याकरता इथे एक विशिष्ट रचना आहे. ही ऍक्च्युअली सॅटेलाइट फोटो आहे. हे खाली ते पँगॉंग सरोवर आहे संबंध. आणि ही जी डोंगराच्या सोंडा आहेत, आपण ज्याला डोंगराची सोंड म्हणतो, तशा या सगळ्या सोंडा त्या सरोवरात घुसलेल्या आहेत. आणि या सोंडांना फिंगर असं म्हणतात, म्हणजे बोट असं या सोंडांना म्हणतात. तर यातली 4 बोटं ही आपल्याकडे आहेत आणि पुढची सगळी बोटं सध्या चीनच्या आहेत. त्यातल्या 4 नंबरचं बोट चीनला वाटतंय की चीनचे लोक त्याच्या भांडणं करतायत. आतापर्यंत हे इथे जी भांडणं झाली, मे मध्ये इथे एक भांडण झालं होतं, ते या इन्सिडेंट एरिया म्हणून जो म्हटलाय तिथे ते झालेलं आहे. तर खाली दक्षिणेला तुम्हाला दिसेल इन्सिडेंट एरिया, हा भाग जो आहे तो, तिथे ते भांडण झालं होतं. आणि या सरोवरामध्ये आपण सरोवरात सुद्धा गस्त घालतो आणि चीनच्या चांगल्या बोटी आधी होत्या. आपल्या सध्याच्या सरकारने तिथे टांपा या बेल्टच्या फार चांगल्या वेगवान बोटी दिलेल्या आहेत आणि त्या घेऊन आपली गस्त तिथे चालू आहे. मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर, 14,000 फूट उंचीवरती सरोवर कधी असतं का, पण हे आहे. आणि चीनची वादग्रस्त लाईन ऑफ कंट्रोल त्या सरोवराच्या मधनं जाते. लेहपासून फक्त 54 किलोमीटर आहे, फार लांब नाहीये. चीननी सांगितलं, आता माघारीची जेव्हा बोलणी झाली तेव्हा चीननी सांगितलं की या सरोवराच्या बद्दल बोलणं करायचं नाही, आम्ही फक्त त्या गलवान नदीच्या तिथे बोलणं करू. तर आपले डोवाल तिथे बोलणी करत होते, ते म्हणले मग बोलणीच करू नका. मग ते सुतासारखे सरळ आले आणि आता सरोवरापासून सुद्धा माघार घ्यायला चीनने सुरुवात केलेली. असं पहिल्यांदा घडतंय की आपण चीनवरती एवढी प्रेशर आणू शकतो. आणि त्याचं कारण केवळ हे जे कर्नल बाबू आणि त्यांच्या सैनिकांनी जे चीनच्या सैनिकांचा कणा मोडलाय, लिटरली मान मोडली म्हणजे कणाच मोडला, त्याचा परिणाम म्हणून हे सगळं आता घडत चाललेलं आहे. त्यानंतर आपले पंतप्रधान मोदी 5 दिवसापूर्वी लडाखला गेले. ही घटना सुद्धा अतिशय वेगळी आहे, कारण भारताचा प्रधानमंत्री लडाखला जाऊन सैन्यापुढे भाषण करतो. मी स्वतः लेहला गेलेलो आहे. लेहला गेल्यानंतर लेहची लोक सांगतात, तुम्ही विमानातनं आलेले असता, तुमच्या शरीरात पुरेसा ऑक्सिजन आहे, पण तो संपल्यावर आमच्या लेहला वातावरणात ऑक्सिजन नाहीये, तेव्हा दंगा करू नका, अगदी हळूहळू बोला, हसू नका मोठ्यानी. आणि हे 70 वर्षाचे आपले प्रधानमंत्री हे इतक्या हिमतीने गेल्या लगेच ते बोलायला लागले, भाषणं केली, घणाघाती भाषणं केली.
सलाम आहे या माणसाला. आणि तिथे जाऊन त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जखम्यांची भेट घेतली, सैन्याचं मनोबल वरती आणलं खूप. आणखीन चीनच्या विस्तारवादाला खुलं आव्हान दिलंय. खुलं आव्हान अशा करता की हे भाषण जगभर प्रक्षेपित झालेलं आहे. हे भाषण झाल्यानंतर जगाला योग्य संदेश गेला आणि तो संदेश असा गेला की भारत हा चीनचा सामना करू शकणारा देश आहे. आतापर्यंत चीनची दादागिरी सगळी दक्षिण चीन समुद्रात चाललेली होती. त्या सगळ्या बारक्या देशांना भीती वाटायची चीनची, पण मोदींच्या भाषणानंतर आणि गलवानच्या मोहिमेनंतर चीनी सैन्याची जी भीतीदायक इमेज होती, जो बागुलबुवा झाला होता, तो ध्वस्त झालेला आहे. तो ध्वस्त बागुलबुवा झाल्यानंतर ब्रह्मदेशासारख्या अगदी छोट्याच्या देशाने काल चीनला धमकावलंय की तुम्ही हा जो सगळा आमच्या सीमेवरती चावटपणा चालवलाय तो बंद करा. आमच्या इथले जे अराकान सैन्य म्हणून अराकान सेना नावाचे जे विद्रोही रेबेल्स आहेत त्यांना तुम्ही शस्त्रास्त्र पुरवठा करताय तो ताबडतोब बंद करा, हे असलं चालणार नाही. अरे ब्रह्मदेशासारख्या छोट्याशा देशात एवढी हिंमत कुठनं आली? त्याचं कारण त्यांनी पाहिलंय की चीनचे नाम बडेवर लक्षण खोटे असं सैन्य आहे आणि ते त्यांचा चीनचा बुरखा फाडण्याकरता भारत आणि 6 बिहार आणि 5 पंजाब यांच्या सैनिकांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे गलवानच्या लढाईचा जो पुढचा व्याप आहे, पुढचा जो आवाका आहे, तो मी आता सांगणार आहे, तो फार महत्वाचा आहे. लढाई ती छोटी वाटली आपल्याला, परंतु त्या लढाईचे परिणाम हे जागतिक स्तरावरती होत चाललेले आहेत. आता चीननी माघार सुरू केली. 15-16 जूनचा भ्याड हल्ला अरुंद जागेत हे पण सगळं बघितलंय आणि त्यांची आता माघार सुरू झाली. माघार सुरू झाल्यानंतर भारताने ज्या मोहिमा सुरू केल्या आहेत, आता आपण बघितलं, आपण चीनच्या सगळ्या ऍप्स इलिगल ठरवून टाकलेल्या आहेत. असं सांगितलं जातं की $6 अब्ज नुकसान त्यांच्या ऍपच्या कंपनींना केवळ झालंय. चीन जे आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेत होतं ते कॉन्ट्रॅक्ट आपण बंद केलंय. चीनवरती बहिष्कार आता फार जोराने सुरू झालाय. अमेरिकेने कालच घोषणा केली आहे की ते सुद्धा त्या ऍप्स बंद करणार आहेत. अमेरिकेची घोषणा ही सहसा युरोप फॉलो करतं, त्याने युरोप सुद्धा त्यांचा ऍप बंद करेल आणि एकूण चीनवरती बहिष्कार टाकायचा. अमेरिकेतल्या काही स्टेट्सनी तर चीनवरती आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा टाकलाय की तुम्ही कोरोना आणल्यामुळे आमचं करोडो डॉलर्सचं नुकसान झालंय, ते नुकसान तुम्ही भरून द्या. म्हणजे एकूण चीन विरुद्ध सगळ्या जगामध्ये आता मोहीम सुरू झालेली आहे. आता प्रश्न असा येतो की एवढासा तो गलवान गवताचं पातळ उगवत नाही सगळं आपण ऐकलं, तर चीन तिथे का हे सगळं करतोय? त्याचं कारण असं आहे, मोदींनी जेव्हा सांगितलं गिलगिट बाल्टिस्तान आम्ही घेऊ, तो गिलगिट बाल्टिस्तानचा रिजन तुम्हाला दाखवला ना, त्या रिजनमधनं चीनचा महत्वाकांक्षी सीपेक जो रस्ता आहे, म्हणजे चायना पाकिस्तान सुपर हायवे, 12 लेनचा तो हायवे ते करतायत, तो त्यातनं जातोय. ते इथे तुम्हाला मुद्दाम मी दाखवलंय. आता आपण गलवानच्या लढाईचे परिणाम बघणार आहोत आणि भविष्य काय ते बघणार आहोत. आहे आपल्याला वेळ आहे तर हा जो हायवे काशगर नावाचं जे चीनमधलं ठिकाण आहे, त्या काशगर पासनं हा रावळपिंडीपर्यंत त्यांनी हायवे केला. तर याला ते सीपेक म्हणतात. हा सीपेकचा पुढचा नकाशा आपण दाखवतोय. या सीपेकचं एकूण जायचंय ते गवादर नावाचं जे बंदर आहे याच्या ओमानच्या समोर, म्हणजे पाकिस्तानच्या अगदी पश्चिम टोकाला, त्या गवादर बंदरापर्यंत हा हायवे त्यांना बांधायचा आहे. कारण गवादर बंदरामध्ये मध्य पूर्वेतनं चीन जे आपलं म्हणजे पश्चिम आशियातनं आपलं जे तेल घेतो ते तेल चीनला या मार्गाने आणायचं आहे, म्हणून हा हायवे बांधतात. हे अबोटाबाद नाव पाहिलं का इथे? अबोटाबाद ही कुठली जागा कळलं की नाही? जिथे पाकिस्तानने आम्हाला काही माहितीच नाही म्हणून ओसामा बिन लादेनला लपवून ठेवला होता, ती ही अबोटाबाद जागा. तर हा जो काराकोरम हायवे, त्याचंच नाव सीपेकही आहे, तो काशगरपासून खाली उतरून हा या भागातनं जो येतो, हा भाग सगळा गिलगिट बाल्टिस्तानचा भाग, म्हणजे हा भारताचा भाग आहे. त्यामुळे मोदी जेव्हा गिलगिट बाल्टिस्तान घेतील तेव्हा हा हायवे बंद पडेल. चीनने आतापर्यंत या हायवेवरती $51 अब्ज गुंतवणूक केलेली आहे आणि चीनच्या पुढच्या एनर्जी सिक्युरिटी म्हणजे तेलाच्या सुरक्षेकरता या हायवेची अत्यंत आवश्यकता आहे. का ते मी पुढे दाखवतोय. त्यामुळे चीन आता काहीही करून भारताला गिलगिट बाल्टिस्तानचा ताबा घेऊ द्यायचा नाही या मूडमध्ये आहे आणि म्हणून हे सगळे प्रयोग चीन करू पाहतो आहे. पण काय झालंय की चीनचं अल्टरनेटिव्ह एनर्जी रूट काय ते मला तुम्हाला इथे दाखवायचे. चीनला तेल प्रचंड लागतं. चीनची 50% तेलाची गरज ही पश्चिम आशियातली जी सौदी अरेबिया वगैरे तत्सम राष्ट्र आहेत ती भागवतात. हे पश्चिम आशिया आहे. सौदी अरेबियामधनं ते तेल हे नेतात इथनं आणि ते सबंध भारताला वळसा घालून ते सिंगापूरच्या मलाक्का समुद्रधुनीतनं जाऊन पुढे चीनला असं जातं. भारताची नेव्ही इतकी सध्या पॉवरफुल आहे की भारत त्या तेलाचा सप्लाय मलाक्काला बंद करू शकतं. नुसतं एवढंच नाही, पंतप्रधान मोदींनी ज्या विलक्षण खेळी केल्या आहेत त्यातली एक खेळी या रूटच्या थोडंसं डावीकडे मी दाखवतो तुम्हाला. हा एरो आमचा थोडासा गडबड करतो. हा,
या रूटच्या थोडंसं या बाजूला सेचल्स नावाचं बेट आहे. त्या सेचल्स मधनं आपण असेन्शन नावाचं एक बेट संबंध सेचल्स कडनं लॉंग टर्म लीजला घेतलंय आणि ते सगळं बेट नेव्हीच्या ताब्यात दिलंय. तिथे प्रचंड मोठा नाविक तळ आपण उभारलेला आहे. त्यामुळे चीनचं तेल इथनं निघालं की या अनेक ठिकाणी त्या तेलावरती आपल्याला हल्ला करता येईल, चीनच्या नाड्याच आवळता येतील, अशी योजना भारताने इथे केलेली आहे. सिंगापूर भारताचा मित्र आहे. मलाक्का स्ट्रेटमध्ये भारताच्या नेव्हीला सिंगापूरनी विनंती केली आहे की तुम्ही इथे गस्त घाला. या भागात व्हिएतनाम वगैरे जी जागा आहेत तिथे पुन्हा चीनला सगळे चीनचे शत्रू देश आहेत. त्यामुळे चीनला हे सगळं तेल असं गोल नेण्यापेक्षा गवादर बंदरात उतरवून ते इथे गवादर बंदर आहे इथे उतरवून खुष्कीच्या मार्गाने त्यांना आपल्या इथे न्यायचंय. म्हणून तो रस्ता बांधण्याचं जे चाललंय ना ते त्याकरता चाललेला आहे. आणि तो हा खुष्कीचा मार्ग इथे दाखवलाय. हा लाल रंगाचा मार्ग आहे, हा गवादर मधला खुष्कीचा मार्ग आहे. तो त्या मार्गाने त्यांना ते तेल न्यायचं आहे इकडून. परंतु भारताने, कारण हा सगळा जो नेव्हल मार्ग आहे त्याच्यावरती भारताचे पहारेकरी बसलेले आहेत, कधीही हा मार्ग भारत बंद करू शकतो आणि त्यांना त्यांच्या तेलाची सप्लाय लाईन आपण अडवू शकतो. इथे अंदमान निकोबारच्या जवळून हा मार्ग जातो. अंदमान निकोबारला आपला मोठा नाविक आणि एअरफोर्सचा तळ आहे, तिथून सुद्धा आपण त्यांच्यावर अटॅक करू शकतो. ही चीनला ज्ञान झाल्यामुळे चीनला काही करून तो सीपेक गमवायचा नाहीये. आणि आपली तर मोदींची तर आता भूमिकाच आहे की गिलगिट बाल्टिस्तान आम्ही घेणार आहोत. गिलगिट बाल्टिस्तान घेतलं की सीपेकला जायला रस्ताच उरत नाही. त्यामुळे सीपेक पूर्णपणे बंद होईल आणि चीन हे सहन करू शकत नाही, कारण चीनच्या पुढच्या डिझाईन करता हे फार भयानक आहे. हे खरं कारण आहे. आपल्याला लक्षात हे घेतलं पाहिजे, लढाई जरी गलवानमध्ये इथे चाललेली आहे पण ती दुखरी नस सगळी इथे आहे आणि इथे भारताने ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे त्यांच्या दुखऱ्या नसेवरती बोट दाबायची. त्यामुळे चीन सध्या अतिशय बावचळलेल्या आणि एक प्रकारे घाबरलेल्या स्थितीत आहे. असं म्हटलं जाते सध्या की शी जिनपिंग सध्या दिसतही नाही. हा, हे एक सांगायचं होतं, आपले जे सैनिक गलवानमध्ये शहीद झाले, हुतात्मा झाले, त्या सैनिकांना आपण पूर्ण सन्मानाने सर्व देशांनी त्यांना मानवंदना दिली. हे सगळ्या जगाने पाहिलं. चीनमधले जे माजी सैनिक आहेत ते म्हणतात, अरे आमच्या इथं 50-60 लोक मेले, त्यांची नावं सुद्धा तुम्ही सांगत नाहीये, म्हणजे तुम्हाला आमची काहीच किंमत नाहीये का? त्यामुळे माजी सैनिक चीनमध्ये भयंकर चिडलेले आहेत. शी जिनपिंग विरुद्ध वेगळ्या वेगळ्या चीनमधल्या सेक्टर्सना भांडण आहे. चीन हा जरी तुम्हाला एक देश दिसत असला ना तरी चीनमध्ये प्रत्येक प्रांताचं दुसऱ्याशी भांडण आहे. या बाजूचा जो प्रांत आहे युनान, तो अतिशय अंडर डेव्हलप प्रांत आहे. युनानचं इतरांशी भांडण आहे. चीनचं सगळी डेव्हलपमेंट पेजिंग आणि त्याच्या जवळच्या भागात आहे. इकडच्या विघरती लोक, तुम्हाला सांगितलं की शिंजियांग मधली जी विघर लोक आहेत त्यांना तर चीन रोजच ठोकतोय, त्यामुळे त्यांचं भांडण आहे. त्यामुळे चीनचे एकूण 7 तुकडे पडू शकतील असा पाश्चात्य तज्ञांचा कयास आहे. चीनमध्ये एकदा तुकडे पडायला सुरुवात झाली की फार वाट पाहायला लागायची नाही. पण आपल्याला चीनचे तुकडे पडण्याच्या आधी आपल्याला दुसरे तुकडे पाडणं महत्वाचं आहे आणि ते काम आपण आता करायला घेतोय. हा गिलगिट बाल्टिस्तानचा पुन्हा नकाशा तुमच्या पुढे मी आणला. हा साधारण केवढा मोठा प्रदेश आहे ते तुमच्या लक्षात यावं म्हणून हा नकाशा दिलाय. आपल्याकडे जे काश्मीर आहे ते लडाख सोडलं, आता आपण ती युनियन टेरिटरी करून टाकली आहे. त्यामुळे ते गिलगिट बाल्टिस्तानच्या अगदी थोडं आहे आणि हे आझाद काश्मीरचं अगदीच थोडं आहे. त्यामुळे हे सगळं जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपला देश, हा आपला देशाचा जो डोक्यावरचा मुकुट आहे तो पूर्णपणे आपल्या देशावर दिसू लागेल. परंतु हे होत असताना पाकिस्ताननी बळकावलेला हा 73,000 स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग आहे, तिथली प्रजा सगळी शियापंथीय आहे, नैसर्गिकरित्या समृद्ध आहे, अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य तिथे आहे. स्कर्दू इज मच ब्युटिफुल दॅन इव्हन श्रीनगर असं म्हटलं जातं. त्यामुळे तो आपल्याला घ्यायचाच आहे. बाय द वे, बाल्टिस्तान हे बाल्टीची, आपल्या बादलीशी काही संबंध नाहीये. तिथे एक जी जमात राहते त्यांना बाल्टी जमात म्हणतात, बाल्टी भाषा ते बोलतात, त्यांची जागा म्हणून ते बाल्टिस्तान म्हटलं गेलेलं आहे. आता आम्हाला संपूर्ण काश्मीर हवं, त्यामुळे हा नकाशा मी मुद्दाम दाखवलेला आहे. याच्यामध्ये हे जे सगळे भाग आहेत हे आपलेच आहेत, हे सगळे आपल्याकडे यायला पाहिजेत. हा हिरवा भाग आहे आपल्याकडे यायला पाहिजे, अक्साई चीन यायला पाहिजे, शस्गम व्हॅली जो त्यांनी पाकिस्ताननी चीनला दिलेला आहे तोही आपल्याकडे यायला पाहिजे, म्हणजे सियाचेनला मजबूती मिळते. केटू शिखर, हे इथे केटू शिखर दाखवलेलं आहे, ते शिखर आपल्याकडे यायला पाहिजे. आणि ते हे इथे केटू शिखर आहे, जगातलं 2 नंबरचं शिखर, ते सुद्धा आपल्याकडे यायला पाहिजे. आणि हे सगळं होण्याची आता वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की काश्मीरचा 71ची जी लढाई झाली, त्या 71च्या लढाईमध्ये मेजर चिवांग रिनचेन यांनी हे तुर्तुक नावाची एक जागा आपण बाल्टिस्तान मधली जिंकली. ती साधारण इथे आहे, लडाखच्या या भागात आहे. ते तुर्तुक जागा आपण जिंकली आणि 71 मध्ये आपण ती परत दिलेली नाही.
त्यामुळे आपली जी बाल्टिस्तानची मोहीम आहे ती तुर्तुकपासून सुरू होते, कारण तिथले बाल्टी जे लोक आहेत ते ऑलरेडी भारताच्या बाजूचे आहेत. त्यांना दिसतंय की या शिया लोकांना पाकिस्तानात भयंकर त्रास होतोय, त्यामुळे ते सगळे भारतीयाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे तुर्तुकपासून आपली बाल्टिस्तान मुक्त करण्याची मोहीम सुरू होईल. हा कर्नल शिवांग रेनचेन यांना महावीर चक्र मिळालं होतं, 2दा महावीर चक्र मिळालं. हे एक लडाख स्काउटचे कर्नल आहेत आणि 2दा महावीर चक्र मिळालेले ते एकुलते एक आता नाही आहेत ते. त्यांच्या नावाने लडाखमध्ये जो नवीन पूल आपण बांधला तो त्यांना डेडिकेट केलेला आहे. आणि आता आपण कदम कदम बढाये जा करत हे सगळे पाकिस्तानचे भाग परत पाकिस्तानने जे कब्जा केले ते सगळे भाग एक एक करून आपल्या ताब्यात घ्यायचे. ते एकदा आपल्या ताब्यात आले की आपला देशाचा जो नकाशा आहे तो पूर्णत्वाला नेण्याचं आपल्याला समाधान मिळेल. म्हटलं असं एक एक बांधावरच्या हातभर जमिनीकरता भांडणारे आपण एवढी 70 आणि 80 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन आपली गेलेली आहे त्याकरता भांडत नाही, हे काही बरोबर नाही. त्याकरता भांडणारी सरकार आपल्याकडे आहे, त्याकरता भांडणारे लोक आपल्याकडे आहेत, त्याकरता भांडण्यासाठी सैन्याला आपण मजबूत केलेलं आहे. त्यामुळे आपण आता इथे थांबणार नाही आहोत. एक आणखीन तुम्हाला सांगायचं आहे, अफगाणिस्तानचा जो हा भाग इथे वाखान नावाची एक छोटीशी पट्टी आहे, ती क्रॉस केली की आपण रशियात जातो. आता तो रशिया राहिला नाही, तो ताजिकिस्तान आहे. तो भारताचा मित्र देश आहे. ताजिकिस्तानमध्ये गॅसचे आणि नॅचरल गॅसचे प्रचंड मोठे साठे आहेत, त्यामुळे तिथनं आपल्याला पाईपलाईन आपल्या इथे टाकता येते. आणि आणखीन एक क्लासिक गोष्ट म्हणजे हा जो पाकिस्तानचा नकाशा आपल्याला इथे एक मिनिट तो पूर्ण हा पाकिस्तानचा नकाशा जर आपल्याला दिसला तर त्या पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या दक्षिणेला हा सबंध बलुचिस्तान आहे आणि बलुचिस्तान मुक्त करणं हे आपलं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्या बलुचिस्तानला सैनिक सपोर्ट द्यायला आपल्याला अफगाणिस्तानातनं सैन्य पाठवता येईल. अफगाणिस्तान हा आपला मित्र देश आहे, त्यामुळे पाकिस्तानची जी शक्ल करायची आहे आगे की सोच ही अशी आहे, अक्साई चीन मुक्त करायचा आहे, सर्व विभागात उत्तम पर्यटन सोयी करायच्या आहेत. जगातले K2 नंगा पर्वत ही सगळी आपली भारताची शिखरं आहेत, तिथे आपण टुरिझम डेव्हलप करणार आहोत. अफगाणिस्तान मार्गे आपण बलुचिस्तानात प्रवेश करणार आहोत. इथे ते दिसतंय. त्या पाकिस्तानचा हा संबंध अफगाणिस्तान आहे. पाकिस्तानचा हा संबंध आपण इकडून वाखानच्या पट्टीतनं अफगाणिस्तानात गेलो की आपलं सैन्य खाली उतरून क्वेट्यापर्यंत बलुचिस्तानला आपण सहज जाऊ शकतो. आणि बलुच नॅशनल आर्मी जी आहे, बलुचिस्तानचे जे क्रांतिकारी लोक आहेत जे सध्या पाकिस्तानच्या दडपशाही विरुद्ध लढतायत त्यांना आपण ऍक्टिव्ह मदत देऊ शकू. त्यामुळे हा बलुचिस्तान पाकिस्तानचा 40% भाग बलुचिस्तानने व्यापलेला आहे. पाकिस्तानने तो इलिगलीच घेतलेला आहे. त्यांचे जे कलाचे नवाब होते त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांनी तो घेतलेला आहे, त्यामुळे तो आपल्याला मुक्त करता येईल. सिंधचे सैनिक आत्ताच भारताशी लढायला नाही म्हणतायत, कारण पंजाबी डॉमिनेशन त्यांना नकोय, त्यामुळे सिंध मुक्त होतो. बलुचिस्तान एकदा तुटायला लागला की सिंध तुटायला लागतो. खैबर पख्तूनख्वा हा जो भाग आहे इथे फक्त पठाण लोक राहतात आणि त्यांचं पाकिस्तानची कधीच दोस्ती नाहीये, त्यामुळे पाकिस्तान सुद्धा फार त्यांच्या वाट्याला जात नाही. तोही तुकडे पडायची तयारी आहे. त्यामुळे पुढे मी त्याची मार्गच दाखवलाय. पाकिस्तान ते हे जे JNU मध्ये आरडाओरडा करतात ना लोक, त्यांच्याकरता घोषणा खरं ही आहे, पाकिस्तान तेरे तुकडे होंगे. गिलगिट बाल्टिस्तान हा पहिला, पाकव्याप्त काश्मीर हा दुसरा, बलुचिस्तान तिसरा, सिंध चौथा, खैबर पख्तूनख्वा आणि फॅटा म्हणजे जो ट्रायबल एरिया आहे त्यांचा तोही मोकळा होईल. मग पाकिस्तान फक्त पूर्व पंजाब एक छोटंसं स्टेट राहील. या स्थितीला आपल्याला पोचायचं आहे आणि या स्थितीला पोचण्याकरता आपल्याला सध्या योग्य नेतृत्व मिळालेलं आहे, योग्य सैन्य मिळालेलं आहे, योग्य अधिकारी मिळालेले आहेत. 134 कोटी जनतेने जर याच्या मागे आपली सगळी शक्ती लावली तर हे येत्या 2 ते 5 वर्षात घडणं अशक्य नाहीये. आणि चीन स्वतः प्रचंड सापटीत सापडलेला आहे. चीनचे लोक शी जिनपिंगला विचारतायत की मोदी जर लडाखला गेले तर तुम्हाला तिथे जायला काय हरकत होती, तुम्ही काय इथे घरात लपून बसलाय. काही घरात लपून बसणारे जे नेते असतात त्यांच्यात आता शी जिनपिंगची सुद्धा आपण गणना केली पाहिजे, असा चीनमधला सध्या प्रकार चाललेला आहे. हे मला संपूर्ण गलवानची नुसती लढाई नाही तर गलवानच्या लढाईचा प्रक्षेप हा किती पुढे जाऊ शकतो आणि त्याच्याकरता आपण काय करतोय ते दाखवायचं होतं, म्हणून हे संबंध. आणि आता लक्षात ठेवा, लडाखमध्ये आपण उत्तमोत्तम सैन्य नेऊन ठेवलेलं आहे. त्या सैन्याचं पुढे काय करायचं हे मोदी आणि आपले सैन्याधिकारी नक्कीच ठरवतील. इथे माझं प्रेझेंटेशन संपतंय. याच्यानंतर काही जर प्रश्नोत्तरं असली तर त्याच्याकरता मी अवेलेबल आहे. धन्यवाद नेने सर. माझा आवाज येतोय आपल्याला? अगदी उत्तम येतोय. आपण हे जे आता ही सगळी गलवान आणि आजूबाजूच्या परिसराची जी पूर्ण माहिती सांगितली ही त्या झालेल्या याच्यानंतर एक खूप कुतूहल होतं की नक्की हा प्रदेश आहे कसा आणि या प्रदेशात नक्की काय काय घडतंय. तर आपण एक मॅपच्या साहाय्याने ही उत्तम एक माहिती दिली. त्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत. तर एक छोटासा प्रश्न आहे की याच्यावर काही ठिकाणी चर्चाही झाली. LOC आणि LAC
याच्यामध्ये ऍक्च्युअल फरक काय असतो? बरोबर. कारण आपण पाकिस्तानची जेव्हा चर्चा करतो किंवा ऐकतो टीव्ही मध्ये तेव्हा एलओसी म्हणतो, हो, पण जेव्हा या बाजूला आपण बरोबर ऐकतो हा बरोबर. एलएसी हा एक शब्द आपण बरेचदा आपल्या त्याला ऐकूयात आले, तर त्याच्यामध्ये फरक काय आहे नक्की? हा, लाईन ऑफ कंट्रोल ही दोन देशांनी ऍग्री केलेली लाईन असते आणि नुसती ऍग्री करून नाही, त्याला डिमार्केट म्हणजे तिथे रेष काढतात, प्रत्यक्ष रेष काढतात आणि जमेल तिथे आपण त्या रेषेवरती कुंपणही टाकलेलं आहे. एलओसीच्या जवळजवळ 60 ते 70% भागावरती आपण कुंपण टाकलेलं आहे. तिथे पहारा असतो, त्याच्या दोन्ही बाजूला नोमॅन्स लँड असते आणि एलओसी जर क्रॉस केली कोणी आणि त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की तो क्रॉस करतो, तर आपण त्याला बेलाशक गोळी घालू शकतो. युनायटेड नेशन्सची सुद्धा आपल्याला परवानगी असते. त्यामुळे एलओसी ही प्रत्यक्ष सीमाच असते. ती प्रत्यक्ष इंटरनॅशनल बॉर्डर का नसते? कारण युद्धविराम झाला तेव्हा ती रेषा तयार झालेली आहे. पाकिस्तानच्या बाजूला जी आपली सीमा आहे त्याला सीएफएल पण म्हणतात, सीज फायर लाईन, म्हणजे युद्धविराम रेषा, युद्धबंदी रेषा, आणि एलओसी म्हणजे जे लाईन ऑफ कंट्रोल. एलएसी म्हणजे काय की तिथे आता याच्यात काय आहे, अक्साई चीन हा जो भाग इथे मुळी सीमेचं मापनच झालेलं नाही. आपण चीनला 62 पासून रिक्वेस्ट करतोय की तिथे आपण त्याचं मापन करूया, म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला एलओसी बनवता येईल. चीन याला कायम नकार देतो. अगदी 2017 साली मोदी जेव्हा शी जिनपिंगना भेटले तेव्हा सुद्धा त्यांनी हा मुद्दा काढला होता की अक्साई चीनमध्ये आपण बॉर्डर, भांडणं आपली असतील पण आता काय बॉर्डर आहे ती तरी सांगूया. चीनला ते सांगायचं नसतं, कारण त्यांना सारखी आपली प्यादी पुढे सरकवायची असतात. आता जर त्यांनी सांगितलं तर तिथे त्यांना प्यादी पुढे सरकवता येणार नाही. म्हणून ते म्हणतात की आपण हे नंतर सोडूया. आता परवाच चीनच्या एका नेत्यांनी सांगितलं की पुढच्या पिढीकरता हा प्रश्न सोडूया. त्यांची अशी अपेक्षा आहे की पुढची पिढी भारताची नालायक निघेल, त्यांची पिढी चांगली निघेल, त्यामुळे हा प्रश्नच उरणार नाही, अशा खुलचट अपेक्षेत ते परवापर्यंत होते. पण आत्ताच्या पिढीनेच त्यांना इतका दणका दिलेला आहे की असं काही होईल असं आता तरी वाटत नाहीये. पण एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की एलएसीला कुठल्याही तऱ्हेची लाईन नाहीये, म्हणून तिथे मी म्हटलं असं कॉन्क्रीट पिलर आहेत आणि ते पिलर काय थोडे इकडे तिकडे करता येतात. त्यामुळे आता आपण सुद्धा चीनच्या भागात घुसखोरी करू शकतो, अशी आता स्थिती झालेली आहे. आणि हे सरकार अरेला अरे म्हणणार आहे, तुम्ही घरात आला कीच भांडणार असे तर सरकार नाहीये, अशी शक्यता मला तरी वाटतेय. तर हा त्या दोन मधला फरक आहे. आणि एलएसी डिफाईन्ड नसल्यामुळे आलेल्या माणसाला आपण गोळी घालू शकत नाही, त्याची चौकशी करायला लागते. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ती आंतरराष्ट्रीय सीमा होत नाही, तुमच्या दोन देशांच्या मध्ये एक असं सामंजस्याने ठरवलेली ती सीमा आहे. माझा आवाज येत होता का मला? म्हणजे हो 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 हो. हा, ठीक, बोला पुढे. त्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे की आता परवापासून ही चर्चा झाली की भारतीय सैनिक पुढे गेले का भारतीय सैनिक मागे आले, चीनी सैनिक पुढे आले होते ते मागे गेले, म्हणजे ते आपल्या भूभागात घुसले होते का आपण त्यांच्या भूभागात गेलो होतो, याच्यावर एक खूप मोठा मला प्रश्न आहे, गदारोळ चांगलोय. हे हे गदारोळ विरोधी पक्षांचं कारस्थान आहे. विरोधी पक्षांची गंमत तर मला अशी वाटते की ज्यांनी 43,000 स्क्वेअर किलोमीटर भाग चीनला देऊन टाकला ते आता विचारतायत मोदींना की आपला भाग कुठला तुमचा. अरे तुम्ही दिला तोच तुमच्यांचा भाग आहे, तुम्ही जो देत राहिला 62 पासनं तोच भाग चीनचा आहे, हे त्यांना सांगायला पाहिजे. आणि मोदी हे म्हणतात त्याचं कारण मी आता सांगितलं तसं, एलएसी इज नॉट अ डिफाईन्ड लाईन. आपण सगळा अक्साई चीनच आपला म्हणतो, पण चीन म्हणतं की नाही. गलवान प्रांत, आता तुम्हाला सांगतो, गलवान नदी 1956 साली चीननी भारतात दाखवली होती, पण 62 साली ते म्हणले नाही गलवान आमचीच आहे. नदीच सगळी त्यांनी स्वतःच्या नकाशात दाखवली. नकाशात काहीही करता येतं. त्यामुळे मोदी म्हणले की हा अनडिसाइडेड भाग आहे. आम्ही तर म्हणतो सगळा अक्साई चीनच आमचा आहे, पण सध्या तरी आमचा तिथे कंट्रोल नाहीये. त्यामुळे आता जो कंट्रोल आहे त्या कंट्रोलमध्ये कोण कुठे गेलं तर ऍक्च्युली चीनी ग्लोबल टाइम्स म्हणून चीनचं जे वार्तापत्र आहे ते, जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे तसं ग्लोबल टाइम्स हे चायनीज कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय सैनिकांनी आमच्या हद्दीतून आमच्या सैनिकांची डोकी फोडली, त्यांनीच सांगितलंय. त्यामुळे आता मोदींनी सांगायची गरज नाही राहिली, चीननीच सांगितलेलं आहे की भारतीय सैनिक आमच्या हद्दीत आले आणि आमच्या सैनिकांना मारून गेले. त्याच्यावरनं आपण समजायला पाहिजे काय चाललंय ते. पण काय आपल्या विरोधी पक्षाला सवयच नाही ना की आपण कोणाला मारू शकतो. मार खाण्याचीच सवय त्यांना पहिलेपासून आहे, त्यामुळे ते अशा सगळ्या विचित्र गोष्टी काढतात. खरी गोष्ट अशी आहे की आपण त्यांना दणकून मार दिलेला आहे. आपण 62 मध्ये सुद्धा त्यांना मार दिला होता. आपल्या सैनिकांना जर योग्य सपोर्ट तेव्हा दिला असता तर आपल्याला हरायचं काहीही कारण नव्हतं. दुर्दैवाने आपलं तेव्हाचं जी लिडरशिप होती ती अत्यंत गचाळ निघाली. त्या लिडरशिपला एकदा भारतरत्न त्यांनी घेतल्यानंतर त्यांना काहीही करायचा परवाना मिळाला होता आणि त्यांनी सगळी काशी केली, माझ्या स्पष्ट शब्दामध्ये. पुढे त्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे
की हे जेव्हा युएनचा सपोर्ट किंवा अग्रीमेंट हा लागतं का, किंवा हे जेव्हा प्रदेश सगळे ऑक्युपाय करायचे असतात किंवा जेव्हा ऑक्युपाय केले जातात, तर त्याला युएनचं काही हा अग्रीमेंट असतं किंवा युनायटेड नेशन्सचा काही त्याला हे असतो का, परवानगी लागते का हा किंवा असं हे आहे की करण्यासाठी? इथे दोन दोन भागात आपल्याला विभाजित करायला पाहिजे. पाकिस्तान किंवा गिलगिट बाल्टिस्तान हे काश्मीरच्या राजाचं संस्थान होतं, हे जगजाहीर आहे. ब्रिटिशांनी ते संस्थान लीजवरती घेतलं होतं, पण 47 मध्ये त्यांनी ते काश्मीरच्या राजाला परत दिलं होतं. त्यामुळे काश्मीरच्या राजाने जेव्हा सही केली तेव्हा ते काश्मीरचा भाग होता. त्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण या दोन देशांनी मिळून आपण म्हणतो की जोरावर सिंगांनी अक्साई चीन भाग जिंकला त्यामुळे तो आपला आहे. चीननी खरं तो कधीच जिंकला नव्हता, तो तिबेटचा भाग होता. पण चीननी तिबेटचाच घास घेतला आणि आपलं नेतृत्व बुळ्यासारखं तेव्हा बघत राहिलं. चीनला तिबेटचा घास घेऊ दिला, दलाई लामांना आपल्याकडे आश्रय दिला, पण तिबेटवरती चीननी गैर मार्गाने कब्जा केला, ही बाब आपण युनोपुढे आणू शकलो नाही. आताचं सरकार ती भाग युनोपुढे जर आणलं तर तिबेटचा आणि आपला वाद होऊ शकतो. चीन कुठे मध्ये आला? चीनचा संबंधच नाही काही. तिबेट हा स्वतंत्र देश आहे, ही आपली आता भूमिका असली पाहिजे. आणि तो जर स्वतंत्र देश आहे तर या पँगॉंग सरोवराचं काय करायचं, अक्साई चीनचं काय करायचं, आपण आणि तिबेट ठरवून घेऊ. चीनचा काही संबंध नाही, त्याने आपल्या सीमेत परत जावं आणि गप्प बसावं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्सचा संबंध आता येऊ शकत नाही. हॅलो, आणि काही ऐकू प्रश्न? येते? हा बोला हो, ना. आहेत, एक दोन आहेत. हा 1962 जे युद्ध झालं, तर त्याच्यामध्ये असं हो म्हटलं जातं की म्हणजे असं जगजाहीर आहे की भारताची त्या युद्धामध्ये हार झाली. पण ही हार होत हो असताना असं म्हटलं जातं की आपण खूप लढलो, आणि ह्याची हो नक्की ही काय आहे? ह्याच्या मागची नक्की पूर्वपीठिका किंवा सांगतो कथा काय आहे की? सांगतो हे युद्ध दोन भागात झालं. म्हणजे दोन भाग म्हणजे कसं की भौगोलिक दोन भाग. आपण आता जो भाग पाहिला तो लडाख भाग होता. बाय द वे, लडाख शब्दाचा अर्थ उंच खिंडींचा प्रदेश. लडाख हा तिबेटी भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ उंच खिंडींचा प्रदेश, कारण संबंध लडाखभर उंच उंच खिंडीच आहेत, त्यामुळे त्याचं तसं नाव आहे. तिथे जी लढाई झाली, तिथे ती लढाई अतिशय भयानक झाली. आणि तिथे जे आपलं सैन्य होतं ते अतिशय शौर्याने लढलं. एक जसवंत सिंग नावाचा आपला सेनापती साधा सैनिक होता. त्यांनी जवळजवळ 300 सैनिक मारले चीनचे. त्याच्या गोळ्या संपल्या तेव्हा तो धारातीर्थी पडला. चुशूल म्हणून, खाली मगाशी दक्षिणेला मी जे एअरपोर्ट दाखवले होते 3-4, दौलत बेग ओल्डी सारखे चुशूल आहे. चुशूलची गाथा फार प्रसिद्ध आहे. मेजर शैतान सिंगनी तिथे लढा दिला होता आणि प्रचंड प्रमाणावरती त्यांनी तिथे परमवीर चक्र मिळालं त्यांना. नंतर चुशूलच्या उत्तरेला जो भाग आहे तिथे मेजर धनबहादूर थापा त्यांनी लढा दिला, त्यांनाही मरणोत्तर परमवीर चक्र मिळालं. अतिशय शौर्याने हे सैनिक लढले तिथे. त्यांना सप्लाय पुरेसा झाला नाही, म्हणून केवळ आपला तिथे पराजय झाला आणि चीननी अक्साई चीन घशात घातला. कारण तिथे आपला काहीच सप्लाय नव्हता. चीननी तिबेटपर्यंत रस्ता बांधत आणला होता. 1951 साली चीननी तिबेटमध्ये रस्ता बांधला आणि एक गिर्यारोहक होता, त्याचं नाव निगाल म्हणून एक होतं. तर त्या निगाल नावाच्या गिर्यारोहक, विग्नाल म्हणून, सिडनी विग्नाल, त्यांनी पुस्तक लिहिलं त्या विषयावरती. तो जेव्हा लडाखमध्ये गिर्यारोहण करायला 51 साली गेला तेव्हा त्याला लंडनच्या मिलिटरीतल्या आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरा बघ रे चीन काय करतंय. त्यांनी येऊन त्याला चीननी पकडला तिथे. ते म्हणले तू सीआयएचा हेर आहे. मग पुढे त्याला सोडून दिला. मग तो सुटल्यानंतर त्यांनी येऊन सांगितलं की असं असं इथे आहे. यांनी तातडीने नेहरूं पुढे सांगितलं की चीन तिथे रस्ते बांधतंय, तिबेटमध्ये रस्ते बांधतंय. याचा अर्थ साफ आहे की त्यांना सीमेवरती काही कारवाई करायची असली तर सैनिक सहजतेने आणता येतील. नेहरूंनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. तिथे दुसरा कालसर्प बसला होता, कृष्ण मेनन. त्या कृष्ण मेनननी या सेनाधिकाऱ्याला हाकलून दिला की हे काय भलत्या सलत्या बातम्या आणतो, असं काही झालेलं नाहीये. त्याच्यानंतर या विग्नालच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं पुस्तक आहे द स्पाय ऑन द टॉप ऑफ द रूफ, ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड. त्याच्यात त्यांनी लिहिलंय की भारताचं जे नेतृत्व होतं ते जगाला शांततेच्या गप्पा मारण्यात इतकं गुंग झालं होतं की आपल्या बुडाखाली काय जळतंय ते त्यांना दिसलं नाही. हे वाक्य त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे. पण आता हे सगळी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली गेलेली आहे. अरुणाचल भागात जी लढाई झाली, अरुणाचल भाग आणि ह्या भागात फरक आहे. अरुणाचल भागामध्ये चीनचा दावा असा आहे की अरुणाचल हा सगळा भागच मुळी तिबेटचा एक भाग होता, त्यामुळे तो आमचाच आहे. आपण तो दावा खोडून काढलाय, कारण तिथली जी जनता आहे ती आपली आहे. ती जनता भारताशी एकनिष्ठ सुद्धा आहे आणि तिथे सीमेपर्यंत वस्ती आहे. तुम्ही बघितलं हा जो अक्साई चीन भाग आहे, इथे वस्ती नाहीच आहे. फक्त काही मेंढपाळ इकडून येतात, काही मेंढपाळ तिकडून जातात. अरुणाचलमध्ये तसं नाहीये. तर तिथल्या लढाईमध्ये
चीननी सगळ्या बाजूनी आपले सैनिक पाठवले आणि त्यावेळेला आग्रह करत होतं आपलं सेनादल की मला विमानं वापरायची परमिशन द्या, कारण चीनच्या सैनिकांची सप्लाय लाईन फार लांब गेलेली आहे, चीनकडे एअरफोर्स नाहीये. बॉम्बिंग केलं असतं तर चीनची तिथे वाट लागली असती. पण नेहरूंनी बॉम्बिंग करू दिलं नाही, कारण नेहरूंचे कलकत्त्याचे मिनिस्टर तेव्हा जे होते ते म्हणले, अहो दुसऱ्या महायुद्धात जेव्हा बॉम्बिंग झालं, जपानी एकदा आले होते कलकत्त्यावरती, तेव्हा कलकत्त्यात इतकी पळापळ झाली, असली काही पळापळ झाली तर माझ्याच्यानी काही झेपणार नाही बाबा. तर तुम्ही विमानं वापरली की चीनही विमानं हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, मी काही म्हणतं सांगत नाहीये. तुम्ही विमानं वापरली की चीनही विमानं वापरतील, म्हणून आपण विमानच वापरली नाही. आपल्या आत्ताच्या सरकारचं म्हणजे याच्या आधीचं युपीए सरकार अँटोनीनी लोकसभेत सांगितलेलं आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर का दिलं नाही, तर ते म्हणले अहो इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि चीन पुढे आला तर तोच ते वापरील, म्हणून आम्ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलंच नाही. ही आमची डिफेन्स मेकॅनिझम आहे. असले बोलसट लोक आपण डिफेन्स मिनिस्टर म्हणून ठेवले होते, त्यामुळे आपली सगळीकडे हार होत गेली. आता जरा वेगळा प्रकार आहे आणि चीनलाही तो नवीन दिसतोय. तर अरुणाचलमध्ये त्यामुळे चीनी सैन्य पक्ष पुढे आलं. चीननी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली 62 मध्ये, याचा अर्थ आपण समजलो नाही. चीनने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली कारण भारताच्या प्रतिहल्ल्यामध्ये त्यांची वाट लागली असती. ते हिमालय उतरून पुढे आले होते, त्यांच्या सप्लाय लाईन संपल्या होत्या. त्यामुळे तेव्हा जर आपण प्रतिहल्ला केला असता तर त्यांचं आलेलं सगळं सैन्य गारद झालं असतं. पण प्रतिहल्ला करण्याकरता जी मानसिकता लागते ती राजकीय नेतृत्वात नसल्यामुळे शेपूट घालण्याची मानसिकता असली की शेपूटच घातलं जातं, तसं तेव्हा झालं होतं. त्या 62च्या लढाईवरती जे.पी. दळवींचं हिमालयन ब्लंडर नावाचं अप्रतिम पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. आपला मित्र राष्ट्र जे आहे रशिया, जर आजच्या घडीला असं भारत आणि चीनचे युद्ध होईल अशी काही आता तरी हे दिसत नाहीये, पण जर झालं भारत आणि चीनचं युद्ध तर रशियाची भूमिका निर्णायक असेल का? दोन प्रॉब्लेम्स आहेत तिथे, कारण रशियाला नुसतं भारत चीन नाही, त्यांचा एक डोळा युरोप आणि अमेरिकेकडे पण असतो. भारत चीन युद्धात जर अमेरिका उद्या भारताच्या बाजूने आली तर रशियाला भारताच्या बाजूने येताच येणार नाही, कारण ते एकमेकांचे शत्रू आहेत. परंतु तो चीनच्या बाजूने जाईल काय याबद्दल मला डाऊट आहे. त्याचं कारण असं की चीनच्या काही शहाण्यांनी रशियाच्या पूर्वेकडचं जे व्लाडिवोस्तोक बंदर आहे त्याच्यावरही आपला हक्क सांगितलेला आहे. मग चीनचा विस्तारवादाची झळ आता रशियाला सुद्धा पोचतीये. आणि या सगळ्याच्या पुढे करोनाचा सुद्धा फार मोठा त्रास रशियात आलेला आहे, आणि करोना कुठनं आलाय हे सगळ्यांनाच आता माहिती आहे. त्यामुळे रशिया चीनची पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाहीये. पण भारताच्या बाजूने ते युद्धात उतरतील की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. थोडीफार अमेरिकेबद्दलही ही शंका आहे, पण ट्रम्प सारखे युद्धखोर लोक असले तर ते सगळेच मिळून आपण युद्ध करूया असं म्हणू शकतील. तुम्ही जर पाहिलं असलं तर अमेरिकेने त्यांची प्रचंड युद्धनौका 2 निमिट्स आणि रोनाल्ड रिगन या दोन्ही नौका दक्षिण चीन समुद्रात सध्या पाठवलेल्या आहेत. त्याचं कारण वरती युद्धनौका एकटी जात नाही, त्याच्यावर कमीत कमी 50 जहाजं वेगळी असतात. तो सगळा ताफाच असतो. तो ताफा नेऊन दक्षिण चीन समुद्रात चीनवरती प्रेशर डेव्हलप करायचं, कारण अमेरिकेची मित्र राष्ट्र तिथे आहेत, कोरिया आहे, जपान आहे, आणि चीनच्या समोर आपली सामरिक शक्ती उभी करायची. तैवान अमेरिकेचं मित्र राष्ट्र आहे, तर त्याच्याकरता अमेरिकेने तिथे आपलं सेनादल न्यायला सुरुवातच झालेली आहे. ऑलरेडी द शिप्स आर ऑन द वे. भारतीय नेव्ही सुद्धा सिंगापूरच्या समुद्रात सध्या संचार करते. त्यामुळे उद्या जर लढाई झाली तर अमेरिकेची लोक आपल्या मदतीला येतील अशी आपण कल्पना करू शकतो. रशियाची येतीलच असं म्हणता येत नाही. एक दौलत बेग उल्डीचा बोला बोला बोला. दौलत बेग उल्डीचा विषय झाला आता, तर दौलत बेग उल्डीला आपण कसं काय प्रोटेक्ट करू शकतो? कारण हे जे सगळे हे शोक नदीला पॅरलल किंवा असे जाणारे आहेत आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या जवळनं जाणारे हे सगळे रस्ते आहेत. तर काही याच्यामध्ये जर आपण दौलत बेग उल्डीला आपण कसं काय प्रोटेक्ट करू शकतो, किंवा तो आपला भूभाग कसा सुरक्षित राहील? लेहहून सध्या आपण पाहिलं असलं तर सुखोई 30 ही जे अतिशय मारक विमान आहे त्या विमानाची उड्डाणं आता रोज सुरू झालेली आहेत. आणि परवाच बातमी आली की त्या लोकांनी नाईट फ्लाईंगची कॅपॅबिलिटी प्राप्त केलेली आहे. नाईट फ्लाईंग त्या भागात अतिशय कठीण असतं, कारण त्या डोंगराळ भागामध्ये वारं विचित्र वाहत असतं, दिसत नीट नाही. परंतु नाईट फ्लाईंग केलं की शत्रूच्या तोफांपासून तुम्ही लपू पण शकता. तर हे नाईट फ्लाईंग करून त्या सबंध भागावरती आपला आता पहारा चालू झालेला आहे. दौलत बेग ओल्डीला फक्त तुम्ही सध्या हवेतनंच प्रोटेक्ट करू शकता, कारण तिथे पोहोचणं जरा कठीण आहे. आणि चीनला ते आपल्यापेक्षा कठीण आहे हे आपण नेहमी विसरतो. चीनचे जे एअरपोर्ट्स आहेत ते पुष्कळ मागे आतमध्ये आहेत. तिथनं विमान जेव्हा आणायचं असतं तेव्हा तुम्हाला फ्युएल जास्ती घ्यायला लागतं.
फ्युएल जास्ती घेतलं की विमानाची वजन नेण्याची कपॅसिटी कमी असल्यामुळे तुम्ही नॅचरली त्या विमानामध्ये बॉम्ब कमी नेता किंवा मिसाईल्स कमी नेता. आपल्याकडे फ्युएल आणि मिसाईलचं प्रमाण फार उत्तम आहे, कारण आपल्याला अक्षरशः 2 मिनिटांमध्ये आपण त्या भागामध्ये पोहोचतो. दौलत बेग ओल्डीमध्ये तर आपण 30 सेकंदामध्ये पोहोचतो, पण लेहमध्ये तरी 50 किलोमीटर त्या सुपरसॉनिक दौलत बेग ओल्डी त्या दृष्टीने प्रोटेक्ट होऊ शकेल. आणि आपण गिलगिट बाल्टिस्तान जेव्हा घेऊ तेव्हा तो सगळा भूभागच आपला सपोर्ट बेस होऊन जाईल. त्यामुळे त्यानंतर काही चिंता करायचं कारणच नाही. तुम्ही काही माहिती सांगत होतात, मी मगाशी प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्याला काही माहिती सांगायची होती असं तुम्ही म्हणाल. हा, मी काय बरं म्हणत होतो, हा, आपण ही जी शस्त्रास्त्र तिथे नेली आहेत त्याचं तुम्हाला थोडंसं विशद करून सांगायचं होतं की ह्या ज्या आपण हॉविट्झर तोफा नेल्या आहेत तिथे काय डोंगरांच्या रांगा आहेत, त्यामुळे तुम्हाला तोफ चालवताना शत्रू समोर दिसत नाही. त्या डोंगराच्या वरनं तुम्हाला तोफेचा गोळा टाकायला लागतो. आता या तोफेची मारक क्षमता 24 ते 30 किलोमीटर पर्यंत आहे. त्याच्यामध्ये जर एखादी डोंगराची रांग आली आणि आपले सॅटेलाइट नेटवर्क सध्या इतकं सुंदर आहे की ते सॅटेलाइट नेटवर्क त्यांना सांगू शकतं की पलीकडे कुठल्या बाजूला शत्रू आहे, त्यामुळे नेमकं त्याच्यावरती आपल्याला तोफा टाकता येतात. या पॉवरफुल तोफा फक्त बोफोर्स तिथे नेता येत नाहीत, कारण बोफोर्सच्या जवळजवळ 8 टन वजन आहे, हिचं वजन 4 टन आहे. तर चिनूक हेलिकॉप्टर ती तोफ उचलून सहज घेऊन जाऊ शकतं. आणि अक्षरशः चिनूक हेलिकॉप्टरचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला पाहिजे, हेलिकॉप्टर त्याच्या पंख्यांनी हवेत उडतं हे आपल्याला माहितीच आहे, पण हवा जर विरळ असली तर त्या पंख्याला खूप जास्ती पॉवर लागते. आणि चिनूक हे स्पेशली विरळ हवेमध्ये उडण्याकरता त्याला 2 पंखे आहेत एक तर, आणि अतिशय जास्ती पॉवरचे ते पंखे आहेत, त्यामुळे विरळ हवेत सुद्धा ते एवढं सगळं वजन घेऊन जाऊ शकतं. दुसरं म्हणजे आपण ते रस्ते जे बनवलेत तर त्या रस्त्यांवरती आता परवाच एक आपण पूल 6 दिवसात सैन्याने तयार करून दिला. त्या पुलावरनं रणगाडे नेता येतात आणि आपण आता तिथे रणगाडे नेण्यात, कारण ते 20 टन कपॅसिटीचं जे विमान आहे ना C-130 हर्क्युलस, त्याच्यामध्ये रणगाडे जाऊ शकतात. त्यामुळे आपण तिथे रणगाडे सुद्धा उतरवण्याची आपली क्षमता आहे. त्यामुळे त्याची संबंध जय्यत तयारी, डोंगरी युद्धाची तयारी करायची. आणि एक फार महत्वाची गोष्ट आहे, हा सगळा भाग हा 12,000 फुटापेक्षा खाली नाहीये, 12, 14, 16 असा आहे. मी स्वतः नथुलाला गेलो होतो, 14,500 फुटावरती नथुला आहे. तिथे अहो श्वास घेता येत नाही आपल्याला. मला रंग दिसेनासे व्हायला लागले होते. ते म्हणले तुम्ही लवकर खाली परत जा, तुम्हाला ऑक्सिजन डेफिशियन्सी झाली आहे. तिथे लढण्याकरता सैन्य जे आपल्याला लागतं त्या सैन्याला 6-6 महिने त्या हवेचा सराव करायला लागतो. आपलं सैन्य अनेक दिवस तिथे त्या हवेचा सराव करून तयार आहे. आपण कारगिलची लढाई जेव्हा केली तेव्हा सुद्धा आपण या हाय अल्टिट्यूड वॉरफेअरचा अनुभव घेतलेला आहे. चीनच्या सैन्याने मी म्हटलं असं लढाईच केली नाही, त्यांचे सगळे सराव व्हिडिओ गेम्सवरती आहेत. आता व्हिडिओ गेम तुम्ही तुमच्या खोलीतच बसून खेळता, तुम्हाला ऑक्सिजन कमी किंवा जाणवत नाही, तेव्हा अशा ठिकाणी लढणं सोपं नसतं. म्हणून तर आपल्या घातक कमांडोंनी जाऊन त्यांच्या माणसांची मुंडकी तोडली, कारण त्यांच्याकडे शक्ती तिथे राहण्याची, त्यांच्या स्वतःच्या रक्तप्रवाहाला कमी ऑक्सिजनचा वापर करून चांगलं तगून राहण्याची शिकवण मिळालेली असते. 3 ते 6 महिने आपली लोक तिथे राहतात तेव्हा ते तयार होतात. असं सैन्य आपण तिथे नेऊन ठेवलेलं आहे. त्याचा आता कसा उपयोग मोदी करतील ते पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे. हा मुद्दा मला सांगायचा होता आपल्या शस्त्रास्त्रांचा. ते अपाची हेलिकॉप्टर जे आहे ना त्याच्यामध्ये हेलफायर मिसाईल आहे आणि ते इन्फ्रारेड आणि सॅटेलाइट गायडेड मिसाईल आहे. त्यामुळे हे जे दऱ्याखोऱ्यात लपून शत्रू बसतात त्यांना उडवून टाकायला अपाचे हेलिकॉप्टरचा उपयोग होतो. अफगाणिस्तानच्या तोराबोरा माउंटनमध्ये अमेरिकेने खचून त्याचा वापर केला आणि भरपूर लोक मारली. आणि त्याला काउंटर मेजर्स त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यावरती स्टिंगर मिसाईलने हल्ला करता येत नाही. अतिशय पॉवरफुल हेलिकॉप्टर आपण घेतलेलं आहे, ते केवळ इथल्या लढण्याकरताच घेतलेलं आहे. ते वापरून आपण या सगळ्या भागात वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. सर, काही प्रश्न होते ते आपले घेऊन झालेत किंवा तुम्ही अत्यंत उत्तम विश्लेषण या सगळ्या विषयांवर केले. मला वाटतं की आता आपण या ऑनलाईन याच्या समोर छोटीशी गोष्ट सांगतो. एक संदेश म्हणूया आपण काहीतरी. सैन्य आपलं काम करतंय, सरकार आपलं काम करतंय, पण आपण उरलेले नागरिक आपण सुद्धा आपलं काम काहीतरी केलं पाहिजे. तर आपल्याकडे करण्यासारखी बरीच कामं आहेत. त्यातलं एक म्हणजे चीनचा संपूर्ण बहिष्कार
आता दिवाळी येते तेव्हा आपल्याला कळेल की आपण किती बहिष्कार घालतो चिनी फटाक्यांवरती, ते आपल्याला लक्षातच येईल. आणि चिनी वस्तू शक्यतो घ्यायच्या नाहीत. आता नवीन नवीन कंपन्या चीनमधनं निघून चालल्या आहेत. बाय द वे, तो एक पॉईंट मी सांगायचा राहिला. चीनमधल्या कंपन्या निघून चालल्या आहेत, त्यामुळे तिथे बेकार लोक आता वाढायला लागले आहेत. प्रचंड प्रमाणावर बेकारी चीनमध्ये होतीये आणि हे बेकार लोक सगळे चीनच्या डेव्हलप भागात राहतात. म्हणजे मुंबईत राहणाऱ्या माणसाला नोकरी नाही म्हणून जर तुम्ही त्याला कोकणात परत पाठवलं तर त्याला जायचं नसतं, त्याला आवडत नाही. पण मुंबईत बिना नोकरीचं राहायचं तर खिशात पैसे नसतात, त्यामुळे मग तो सरकारवर चिडतो आणि त्या चिडलेल्या लोकांचा जो सामना आहे तो या सरकारला करायला लागणार आहे. आपल्या इथले जे डावे लोक आहेत त्यांना मी अगदी आग्रहाने सांगेन की तिथल्या कामगारांना तर बेकारी आलेली आहे, त्यांनी ताबडतोब जाऊन चीनच्या कामगारांच्या मध्ये भांडलं पाहिजे. कारण हे कामगारांचे अतिशय सरकारला पुरावे भलते सलते मागायचे. पुरावे मागण्याच्या मध्ये प्रॉब्लेम असा असतो की काही गोष्टी सरकारला गुप्त ठेवायच्या असतात. यांना पुरावे मागणाऱ्या काही लोकांचा मागणी सुद्धा संशयास्पद आहे की ते पुरावे आले की चीनला ती बातमी कळेल, अशीच साधारण मागणी केल्यासारखं वाटतं. कारण आपली सर्वात जुनी जी पॉलिटिकल पक्ष आहे त्यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षांची मुली समझोताच केलेला आहे 2008 साली. त्यामुळे यांच्यापर्यंत कुठलेही पुरावे आपण द्यायचे नाहीत आणि आपल्या सरकारच्या मागे एकजुटीने जर उभं राहिलं तर आपल्याला खूप काहीतरी सरकारकरता करता येईल असं वाटतं. म्हणजे आपल्याला जो एक सीमेवर जवान लढतायत किंवा सरकारी पातळीवर ज्या काही चर्चा चालू आहेत, पण आपण एक सायकोलॉजिकल स्ट्राईक असं जर आपण याला म्हटलं तर चुकीचं ठरू नये की ऍप्सवर बंदी घालणं सायकोलॉजिकल स्ट्राईकच आहे. बरोबर. आणि चीनला त्याची हिट आता जाणवायला लागली आहे. कारण बऱ्यापैकी आता ह्या सायकोलॉजिकल स्ट्राईकच्या याला ग्लोबल टाइम्स किंवा यामधनं सुद्धा बऱ्यापैकी रेजिस्टन्स येतो की तुमच्याकडे एवढी चांगली ऍप्लिकेशन्स नाहीये वगैरे वगैरे अनेक हे बोललं जाते. त्याच्यानंतर अगदी साधी गोष्ट, भारतीय शेअर मार्केट डाऊन झाल्यावरती ते खरेदी करायला चिनी कंपन्या पुढे सरसावत होत्या, तर मोदींनी एक तिढा टाकला की बाहेरचं कॅपिटल आम्ही तिकडे येऊच देणार नाही. त्याच्यावर ग्लोबल टाइम्सनी तो मोदींनी निर्णय जाहीर करता क्षणी आगपाखड सुरू केली की असं कसं तुम्ही करता, WTOच्या समझोत्याच्या विरुद्ध आहे वगैरे. मोदींनी सांगितलं आमच्या देशाचं संरक्षण आम्हीच करणार आहोत, तुम्हाला विचारून करणार नाहीये. पण त्यांना मिरच्या लगेच झोंबल्या. यावरनं लक्षात येतं की या ऍक्शनचा अतिशय चांगला परिणाम होतोय, अतिशय चीनला लक्षात येते. आणि आता गंमत काय झाली की भारत करतोय ते बाकी लोक भारताला लीडर म्हणतायत ना. अमेरिका ते करायला घेते, युरोप ते करायला घेते. त्याचा अर्थ चीनला आता त्याचा धग जी आहे ती चारी बाजूनी जाणवतीये आणि आणखीन जाणवतच राहील. त्यामुळे तिथे सत्तांतर होईल असं म्हटलं, असं अमेरिकेतल्या काही तज्ज्ञांचा तर काय असं आहे की चीनमध्ये आता शी जिनपिंगला पाय उतार व्हायला लागेल. अर्थात कम्युनिस्ट देशात पाय उतार जिवंतपणे होता येत नाही, त्यामुळे काय होईल ते आपण बघूया कसं काय होईल ते. धन्यवाद सर, आपण ही सगळी जी माहिती या अनुषंगाने दिली याच्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मी भारत विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष जगदीश धोंगडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जरूर. धन्यवाद चंद्रशेखरजी, आपण एक उत्तम प्रकारे एक विवेचन केलं. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की जे आपण टीव्हीवर पाहतो, ऐकतो किंवा पेपरातनं वाचतो त्याच्यातनं आपल्याला सर्वांना कळलं असेल की त्याच्यातनं काहीही कल्पना आपल्याला धड येत नाही. आज चंद्रशेखरजींसारखे आज वक्ते आपल्याला लाभले. त्यांनी नकाशाच्या साह्याने खरी ऍक्च्युअल परिस्थिती तिथे काय आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, लष्करी परिस्थिती काय आहे आणि भारत त्याला कसं समर्थपणे उत्तर देत आहे हे एक खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. त्याच्याबद्दल चंद्रशेखरजी आपले मनापासून धन्यवाद. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आम्हाला जेव्हा जेव्हा कधी व्याख्यानाची हे लागेल तेव्हा निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही याल. जे श्रोते भारत विकास परिषदेचे सभासद नाहीत त्यांच्यासाठी सांगतो की भारत विकास परिषद ही एक स्वयंसेवी सेवाभावी संस्था आहे, 1962 साली स्थापन झालेली. इन्सिडेंटली आजचा जो विषय आहे आपला चीनचा, त्याचा संबंध थोडासा भारत विकास परिषदेच्या स्थापनेशी सुद्धा आहे. कारण 1962 साली आपले जे चिनी सैनिक चिनी युद्धामध्ये जे आपले भारतीय सैन्य जायबंदी झालं तेव्हा बऱ्याच जणांचे पाय गेले आणि त्या पाय गेल्यानंतर त्यांना कृत्रिम पाय देण्याची जी काही डिफेन्सची किंवा आर्मीची लष्कराची जी व्यवस्था होती ती तितकी नव्हती आणि त्याच्यामुळे हे
मोफत ज्याला जयपूर फूड म्हणतात तसं काम भारत विकास परिषदेने एक मोठ्या प्रमाणावरती दिल्लीमध्ये सुरू केलं आणि आता ती देशभर संस्था झालेली आहे आणि अजूनही भारत विकास परिषदेतर्फे कृत्रिम पाय जो आहे ज्याला आता नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला आता विकास फूट असं नाव दिलेलं आहे. ते विकास फूट आपण कोणालाही कुठल्याही जाती धर्माच्या त्याला कुठलंही त्याच्याकडनं डॉक्युमेंट न घेता मोफत बसवून देतो. त्याच्यामध्ये आता एक मॉड्युलर व्हर्जन पण सर आम्ही काढलंय की तो जास्त फ्लेक्झिबल आहे आणि जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येतो. तर पुण्यामध्ये आमचं त्याचं सेंटर आहे शारदा सेंटरच्या समोर. तर इन्सिडेंटली मला आठवलं की हे चिनी युद्धाशीच आमचा भारत विकास परिषदेचा तिथून हे झाली. दुसरा योगायोगाचा भाग म्हणजे असं की काल 10 जुलैलाच भारत विकास परिषदेची स्थापना झालेली आहे आणि आज 11 जुलै म्हणजे आज त्या निमित्ताने आपलं व्याख्यान झालं. भारत विकास परिषद शिवाजीनगर पुणे शाखेतर्फे ही अशी एक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला ही आम्ही करत असतो दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संध्याकाळी. मध्ये 1-2 महिन्यामध्ये हे सगळं लॉकडाऊन मध्ये त्याच्यामध्ये खंड पडला. पण आता आम्ही ही त्या अशा वेबिनार किंवा युट्यूब किंवा फेसबुकच्या माध्यमातून ही आता आम्ही करत असतो. याच्यामध्ये वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय विषय हाताळले जातात. या कार्यक्रमासाठी दीपाली आठले यांनी मुंबईच्या त्यांनी हे सर्व टेक्निकल सहाय्य आम्हाला दिलं. तर त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. तर चंद्रशेखरजी परत एकदा आपले आभार मानतो आणि हा आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.